नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया आणि त्यासाठी मी निर्जरा रामटेके मॅम यांना विनंती करते की त्यांनी सर्वांच्या वतीने त्रिशरण अनुसरण करावे. निर्जरा ताई. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद निर्जरा ताई. साधू साधू साधू. आज आपण या मालिकेचे 37वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे अशी मी सर्वांना विनंती करते. आजच्या आपल्या मार्गदर्शिका आहेत आदरणीय ज्योत्स्ना भगत मॅम आणि मॅमचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. मॅम या व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून डिपार्टमेंट ऑफ पाली, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे कार्यरत आहेत आणि 2013 पासून टिल डेट मॅम कार्यरत आहेत. तिकडे त्या मॅम MA आणि BA च्या विद्यार्थ्यांना कोर्स शिकवतात. 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स इन पाली हा BA चा कोर्स मॅम शिकवतात. तसेच डिप्लोमा अँड सर्टिफिकेट कोर्सेस इन पाली लिटरेचर. मॅम एज अ रिसोर्स पर्सन म्हणून डॉक्टर आंबेडकर हायस्कूल चेंबूर 2016 ते 17 म्हणून होत्या. तसेच मॅमचा अकॅडमिक प्रोफाईल बघायला गेलं तर मॅम यांनी नेट पाली केलेला आहे. मास्टर्स ऑफ फिलॉसॉफी इन MPhil इन पाली. त्यांचा त्यावेळेला रिसर्च टॉपिक होता रीरीडिंग ऑफ ब्राह्मी इन्स्क्रिप्शन ऑफ सातवाहन डायनेस्टी आणि तेही मॅमने डिपार्टमेंट ऑफ पाली, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई इथून केले आहे. मॅमचे मास्टर्स ऑफ आर्ट्स इन पाली आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन पाली मॅमने केला आहे. सर्टिफिकेट कोर्स इन प्राकृत, सर्टिफिकेट कोर्स इन पाली लिटरेचर अँड डिप्लोमा इन पाली लिटरेचर सोमया सेंटर ऑफ बुद्धिस्ट स्टडीज इथून मॅमने केला आहे. आणि बॅचलर इन आर्ट्स इन हिस्ट्री यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ इथून मॅमचे कंप्लीट झाले आहेत. आणि मॅमचे बरेच रिसर्च इंटरेस्ट आहेत आणि ते म्हणजे ब्राह्मी इन्स्क्रिप्शन, सुत्त लिटरेचर, थेरवाडा बुद्धिझम, बुद्धिस्ट पिलिग्रिम साइट्स, बुद्धिस्ट हिस्ट्री, इंडियन बुद्धिझम, सोशली एंगेज बुद्धिझम. मॅमने बरेच कॉन्फरन्सेस आणि सेमिनार आणि वर्कशॉप देखील केले आहेत स्टेट अँड नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर असे. आणि तसेच मॅमच्या स्किल्स म्हणजे त्यांचं लेसन प्लॅनिंग वगैरे, क्लासरूम मॅनेजमेंट, शी इज व्हेरी ॲक्टिव्ह. आणि बरेचसे मॅमचा एवढा खूप छानसा शैक्षणिक इंट्रोडक्शन देऊन मी मॅमला आज विनंती करते की त्यांनी आजचे आपले जातक सुरापान जातक वर्णना ह्यावर मार्गदर्शन मॅम आपल्याला आज करणार आहेत. तेव्हा मी हा असा मॅमचा परिचय देऊन विनंती करते की मॅम तुम्ही आजच्या देशनेला सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू मॅडम. बरीच माहिती सांगितली तुम्ही, गोळा केली म्हणजे. खूप सुंदर आहे तुमचं शिक्षण. थँक्यू.
नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवारवादन. धम्मसाकतच्या टीम तसेच उपस्थित स्टुडंट म्हणायला पाहिजे सगळे उपासक उपासिका यांना सुद्धा नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. तर आज आता आपण सर्वांनी आपण याच्या आधी पण भेटलेलो आहोत इथे. याच्या आधी आपले माझे झालेले आहेत लेक्चर, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. तर आज आपण जातक जसं मॅमनी सांगितलं इंट्रोडक्शन मध्ये की ब्राह्मी इन्स्क्रिप्शनवर आपण पीपीटी हे होईपर्यंत बघूया. तर ब्राह्मी इन्स्क्रिप्शनवर माझी एमफिल थिसिस झालेली आहे. ते सगळे पालीमध्ये इन्स्क्रिप्शन आहे, सातवाहन डायनेस्टी मधले ते पण. तर त्यावर मी रिरीडिंग केलेलं आहे पालीमधून. तर ठीक आहे, आज आपण आपलं जातक 81 नंबरचं जातक आहे ते सुरापान जातक. सुरा म्हणजे माहिती असेल सर्वांना, काय आहे सुरा म्हणजे? ओके, सुरा हे सगळ्यांना माहिती असेल. सुरापान जातक वर्णन आहे. 81 नंबरचं जातक आहे आपण बघणार आहोत. तुम्हाला बॉटल्स दिलेल्या आहेत तिकडे, त्याच्यावरून कळत असेल की काय आहे. सुरा आहे ना, मद्यपान. ओके, मद्य या अर्थाने दारू, या अर्थाने जेव्हा आपण पंचशील घेतो तेव्हा शेवटचं शील आपण म्हणतो सुरा मेर यमज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. ओके, बुद्धाने का हे 5 शील दिले उपासकांसाठी आहे ना. शेवटचं शील जे आपल्याला दिलं सुरा मेर यमज्जपमाद ठाणा आहे ना, कुठल्याही प्रकारचे दारू मद्यपानाचं सेवन मी करणार नाही अशी शिक्षा ग्रहण करते किंवा सिक्खापद ग्रहण करते. ओके, तर काय होतं त्याचे नुकसान काय आहे, फायदे आहे का काय, याचं नुकसानच असणार आहे. तेव्हा बुद्धांनी आपल्याला हे करू नये असं आपल्याला शिलामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर काय होतं याच्यामध्ये, काय नुकसान होते ना. मनुष्य कितीही ज्ञानी असला, कितीही गुणवान असला, ज्ञानी असला, परंतु ही जर गोष्ट केली, मद्यपान जर केलं कोणी ना, मद्यपानाचं सेवन कोणी केलं तर त्याची अवस्था काय होते ते या जातक अठ्ठकथेमध्ये आपल्याला दिसून येते. तर आपण बघूया की नेमकं काय, कशाचं उदाहरण दिलेलं आहे बुद्धांनी याच्यात. ओके, सुरापान जातक वर्णना. ओके, तर आपण जसं बघितलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे जातक हे 4 भागामध्ये डिवाइड झालेलं असतं. पचुपन्न म्हणजे वर्तमान कथा, अतीत कथा. ओके, म्हणजे जे पूर्वीच्या जन्मामध्ये बुद्ध काय होते, बोधिसत्व काय होते ते सांगतात, तेव्हा काय घडलं. नंतर असतं गाथा आणि नंतर वैयाकरण. ओके, गाथा जे 2 लाईन 4 लाईनचे जे ओळी असतात ते गाथा बुद्धांनी सांगितलेल्या, आणि नंतर स्पष्टीकरण त्याचं दिलेलं असतं. अशा 4 भागामध्ये डिवाइड झालेलं जातक असतं सुरापान जातक वर्णना. ओके, तर आता आपण हे बघणार आहोत. अपायिम अनिच्चमाति इदं सत्ता कौसंबिं उपनिस्साय घोषिता आरामे विहरंतो सागत थेरंग आरभं कथेसी. ओके, तर आता ही जी स्टोरी आहे ही बुद्धांनी कुठे सांगितलेली आहे ते सांगितलेलं आहे की अपायिम. ओके, अनच्चिम्हाती म्हणजे अपायिम म्हणजे काय की आम्ही काय केलेलं आहे इथे भिक्षूंबद्दल सांगितलेलं आहे. एक भिक्षू आहे जे त्यांनी सागत थेरंग आहे की नाही, सागत थेरंग म्हणजे सागत नावाचे एक भिक्षू होते, थेर होते, त्यांना उद्देशून ही गोष्ट सांगितलेली आहे बुद्धांनी, ही कथा सांगितलेली आहे. तर त्या गाथेची सुरुवात अशी आहे अपायिम आणि अनच्चिम्म. ते म्हणजे याचा अर्थ होतो की मी काय केलेलं आहे, जेव्हा ते मद्यपान सुरा म्हणजे जे दारू आहे ते प्राशन केली आणि त्या अवस्थेत दारू पिल्यावर कसं मी नाचलो. ओके, ह्या 2 शब्द सुरुवातीचे 2 शब्द सांगून ही गोष्ट इदंग म्हणजे ही गोष्ट सत्ता कौसंबिंग. ओके, बुद्ध कुठे असताना कौसंबीला असताना, कौसंबिंग उपनिस्साय घोषिता आरामे विहरंतो. कौसंबीच्या जवळ घोषिताराम म्हणजे जे विहाराचं नाव होतं घोषिताराम, त्या विहारामध्ये विहरंतो राहत असताना सागत थेरंग म्हणजे काय, सागत नावाच्या थेराला आरभं कथेसी उद्देशून ही गोष्ट सांगितलेली आहे. नेक्स्ट. ओके,
तर त्यांनी काय सांगितलेलं, आता आपण हे काय बघत आहोत, पचुपन्न वत्थू बघत आहोत. त्याच्यामध्ये म्हणतात बुद्धांचं सांगताय वर्णन इथे, भगवती ही सावथियं वसं वसित्वा चारिका गमनेन बुद्धवतिकं नाम निगमं संपत्ते गोपालका पशुपालका कस्सका पथाविनो च सत्थारं वंदित्वा व सत्थारं दिस्वा वंदित्वा मा भन्ते भगवा अंबतिथं अगमासी अंबतिथे जटिलस्य अस्समे अंबतिथको नाम नागो आसी विसो घोर विसो सो भगवंतं विहेठेयाती वारयिंसु. ओके, तर काय म्हटलेलं आहे, बुद्ध सुद्धा भगवती ही बुद्ध कुठे राहत असताना सावथियं वसं वसित्वा, ओके, श्रावस्तीला राहून श्रावस्तीमध्ये राहून वसित्वा चारिका गमनेन भद्दवत्तिकं नाम निगमं संपत्ती. ते कुठे गेले, जे बुद्ध श्रावस्तीला राहून चारिका करत, ओके, श्रावस्तीमध्ये राहून चारिका करत भद्दवतिकं नावाचं शहर होतं निगमं. ओके, भद्दवतिक नावाचं शहर होतं, तिथे काय केले, संपत्ते पोहोचले, तिथे पोहोचले बुद्ध. ओके, तिकडे पोहोचले. नंतर गोपालका पशुपालका कस्सका कथा विनोच सत्थारं वंदित्वा दिस्वा वंदित्वा. मग जे गावातले जे आहे गोपालक म्हणजे काय, गवळी असतात, जे गायी पाळणारे असतात. ओके, ते पालन करणारे जे असतात लोक, त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर हे सगळे लोक शेतकरी गोपालक हे कुठे, बुद्धांना बघून, ओके, बुद्धांना बघून सत्थारं दिसवा, बुद्धांना बघून वंदित्वा, त्यांना वंदन करून काय म्हणाले, मा भन्ते, मा म्हणजे काय, नाही, माचा अर्थ होतो पालीमध्ये मा जेव्हा शब्द येतो ते नकारार्थक अर्थाने येतं, आणि जेव्हा इम्परेटिव्ह मूड असतं, जेव्हा प्रार्थना करायची असते तेव्हा किंवा आज्ञा करायची असते तेव्हा मा हा शब्द येतो. मा भन्ते म्हणजे भन्ते नका, मा भन्ते भगवा, भगवान बुद्धांनी भन्ते काय, कुठे जाऊ नका, अंबतिथं अगमासी, कुठे जाऊ नका भन्ते, तुम्ही जिथे अंबतिथ नावाचं एक जटिलाचा आश्रम असतं. ओके, अंबतिथामध्ये एक जटिल जे साधू असतात त्यांचं जे आश्रम असतं, तिथे काय म्हणतात ही लोक की भन्ते तिकडे जाऊ नका. काय आहे, अंबतिथे जटिलस्य अस्समे अंबतिथ को नाम नागो, कोण आहे तिथे, त्या अंबतिथामधील जटिलाचं जे आश्रम आहे तिथे अंबतिथक नावाचा एक काय आहे, नाग आहे, म्हणजे साप आहे, सर्प आहे, मोठा. कसा आहे तो, आसी विसो घोर विसो, एकदम साप कसा आहे तो, विषारी आहे, एकदम जहाल विषार असणारा, घोर विसो, एकदम त्याचं विष कसं आहे, एकदम जहाल विष आहे, असा विष असणारा तो काय आहे, त्या जटिलांच्या आश्रमामध्ये अंबतिथ नावाचा काय आहे, एक नाग आहे, तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नये. सो भगवंतं विहिठेयाती, असं म्हणून वारयिंसु, आणि तो काय करेल, भगवंतांना त्रास देईल, असं म्हणून त्या लोकांनी त्यांना काय केलेलं आहे, अडवलेलं आहे. तर भगवंतांनी तिकडे जाऊ नये, तो साप काय करेल, भगवंतांना काय करेल, त्रास देईल, त्याच्यापासून भगवंतांना त्रास होईल, असं म्हणून त्या लोकांनी बुद्धांना अडवणूक केलंय बुद्धांची. भगवापी ते कथं असुनंतो विय तेसु यावततियं वारयमानेसुपि अगमासी एव. ओके, भगवंतांनी काय केलं, भगवापी ते कथं असुनंतो विय. ओके, इकडे जेव्हा आपण पाली भाषेचे जेव्हा शब्द ऐकतो, वाक्य ऐकतो, तर आपल्याला थोडेसे ते काय मराठीशी खूप जवळ असलेले दिसतात. तर काय केलेलं आहे, भगवंतांनी सुद्धा त्यांचं म्हणणं असुनंतो विय म्हणजे काय, ऐकून न ऐकल्यासारखं केलं. की बुद्धांनी सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तेसु यावततियं वार्यमानेसुपि, त्यांनी 3 वेळा त्यांना अडवलं तरी सुद्धा ते काय केले, तिकडे गेलेच, अंबतिथकडे गेले. ओके, बुद्ध तिथून कुठे गेले, अंबतिथाकडे गेले, त्या ठिकाणाकडे गेले. त्यांनी 3 वेळा त्या लोकांनी अडवून सुद्धा बुद्धांनी त्यांचं ऐकणं न ऐकल्यासारखं करून ते तिकडे गेले. नेक्स्ट, तत्र सुदं भगवा
भद्दवत्तिकाय अविदुरे अय्यतरस्मिन् वनसंडे विहरती. मग तेव्हा बुद्ध काय करत होते, कुठे राहत होते, वनसंडे, अय्यतरस्मिन् वनसंडे विहरती. कशा, भद्दवत्तिकाय अविदुरे. भद्दवत्तिका हे काय आहे, एका ठिकाणाचं नाव आहे. त्याच्या अविदुरे म्हणजे जास्त दूर नाही, जवळच. ओके, अविदुरेचा अर्थ काय होतो की जवळच. ओके, अविदुरे जास्त लांब नसणं. अविदुरे म्हणजे भद्दवत्तिका या ठिकाणाच्या जवळच. अय्यतरस्मिन् वनसंडे, जवळच्या एका जंगलामध्ये राहत होते. तेव्हा भगवान बुद्ध भद्दवत्तिकाच्या जवळपास एक अरण्य होतं आणि त्या अरण्यामध्ये ते राहत होते. तेन खूपन समयेन बुद्ध उपट्ठाको सागत नाम थेरो पोथुजनिकाय इद्धिया समन्नागतो तं अस्समं उपसंखमित्वा तस्य नागराजस्य वसनठाने तीन संथारकं पय्यापेत्वा पलंकेन निसिदी. आता काय झालं, बुद्धांचे जे उपट्ठाक, ओके, तेन खोपन समयेन, त्याच वेळी बुद्धांचा जो शिष्य होता, बुद्ध उपट्ठाको म्हणजे काय, बुद्धांचे जे सेवा करणारा होता, सेवक होते, जे सागत नावाचे थेर होते, सागतो नाम थेरो, सागत नावाचे जे थेर होते, त्यांना कोणती इद्धी प्राप्त होती, पोथुजनिकाय इद्धिया समनागतो. काय होते, पोथुजनिकाय इद्धिया. इद्धी माहित आहे तुम्हाला, आहे ना, इद्धी म्हणजे पाठी, इद्धी म्हणजे तुम्हाला माहित आहे, रिद्धी सिद्धी, जे त्यांना काही असे त्यांच्याकडे सुपर नॉर्मल पॉवर असे होते, परंतु कसे होते, पोथुजनिकाय. ओके, इथे त्यांनी शब्द तिथे एक हे केलेला आहे, निर्देश केलेला आहे, पोथुजनिकाय इद्धिया. जे बुद्धांना दसबल प्राप्त होते ते कसे होते, एकदम श्रेष्ठ होते, ते नाही, तर पोथुजनिकाय नॉर्मल त्यांना इद्धी प्राप्त होत्या. तं अस्समं उपसंखमित्वा, मग ते काय केले, ते या नावाचे जे सागत नावाचे थेर होते ते काय केले, तं अस्समं, त्या आश्रमाच्या जवळ जाऊन, उपसंखमित्वा म्हणजे जवळ जाऊन, तस्य नागराजस्य वसनठाने, त्या नागराजाच्या राहण्याच्या ठिकाणी. ओके, जिथे तो नागराजा होता की नाही, लोकांनी बुद्धांना सांगितलं की तिकडे जाऊ नका, तिकडे तो नाग आहे, तो तुम्हाला त्रास देईल. परंतु हे जे बुद्धांचे उपट्ठाक होते, शिष्य होते, जे सेवक होते, ते तिथे गेले, त्या आश्रमाच्या जवळ गेले, जटिलाच्या आश्रमाजवळ, जिथे नागराजाचं राहण्याचं ठिकाण होतं. तिथे काय केलं त्यांनी, तीन संथारकं पय्यापेत्वा पलंकेन निसिदी, म्हणजे तिथे त्यांनी काय केलं, असं गवत अंथरलं. ओके, गवत अंतरून, तीन म्हणजे गवत, ओके, संथारकं म्हणजे तीन संथारकं म्हणजे जे गवत असतं ना, ते गवत तिथे पय्यापेत्वा काय करून, पसरवून, असं अंथरून पसरवून, पलंकेन निसिदी, पलंकेन म्हणजे मांडी घालून बसले. ओके, निसिदी म्हणजे बसले, पलंकेन निसिदी म्हणजे मांडी घालून बसले. नागो मक्खं असहमानो धुमाई थेरोपी धुमाई नागो पज्जली थेरोपी पज्जली. मग काय केलं, नागाने काय केलं, त्याला ते सहन नाही झालं आणि असहमानो, त्यांनी काय केलं, त्याला ते तिथे येऊन बसले, जे थेर आहे, सागत नावाचे थेर आहे, अरे आपल्या ठिकाणी येऊन बसले, असं बघून त्यांना ईर्ष्या होऊन, ते सहन न होता त्यांनी काय केलं, धूर सोडला, असा खूप असे धूर असा सोडला त्यांच्या अंगावर, थेरांच्या. थेरोपी धुमाई, थेरांना तर रिद्धी प्राप्त होतीये की नाही, रिद्धी प्राप्त होती, इद्धी प्राप्त होती, तर थेरांनी सुद्धा त्याच्या अंगावर प्रहार केला आणि त्यांनी सुद्धा काय केला, धूर सोडला. नागो पज्जली थेरोपी पज्जली, मग सर्पाने, नागाने काय केलं की ज्वाळा थेरांकडे फेकल्या. ओके, जे सागत नावाचे थेर होते त्यांच्याकडे ज्वाळा फेकल्या. थेरोपी पज्जली, थेरांनी सुद्धा, आहे ना, पी म्हणजे काय, सुद्धा, ऑल्सो, थेरांनी सुद्धा काय केल्या, त्या ज्वाला नागराजाकडे फेकल्या. नागस्य थेरो नागस्य तेजो थेरंग न बाधती थेरस्य तेजो नागंग बाधती, म्हणजे काय, नागराजांनी जे काही धूर फेकला थेरांकडे, भिक्षूंकडे, आणि जे काही जाळ फेकला, है ना, अग्नी ज्वाला जे काही फेकल्या, त्यांनी थेरांना काही फरक पडला नाही, त्यांनी थेरांचं काही नुकसान झालं नाही. परंतु थेर जे त्यांना प्रतिसाद देत होते, म्हणजे त्यांच्यावर
उलटवार करत होते, पलटवार करत होते, त्याने मात्र नागराजाला काय झालं, बाधा झाली, त्याला त्यांनी त्याचं नुकसान होऊ लागलं, त्याला त्या अग्निज्वाळाने त्रास होऊ लागला, धुराने त्रास होऊ लागला. मात्र थेरांना त्याचा काही परिणाम झाला नाही. एवं सो खणेन तं नागराजं दमेत्वा सरणेषु च सीलेषु च पतिष्ठापयित्वा सत्तु संतिकं अगमासी. मग अशा प्रकारे एवं म्हणजे अशा प्रकारे, सो म्हणजे काय, त्यांनी म्हणजे सागत नावाच्या थेरांनी खनेन तं नागराजानं काही क्षणातच काय केलं, त्या नागराजाचं दमन करून सरणेसु म्हणजे 3 सरणामध्ये आणि शिलामध्ये त्याला प्रतिष्ठापित करून तो कुठे गेला, मग ते बनते आहे ते थेर कुठे गेले, बुद्धांच्या जवळ गेले. अगमासी, हा पास्ट टेन्स आहे, अगमासी. ओके, तर बुद्धांजवळ ते थेर गेले. त्या नागराजाचं काही क्षणामध्येच दमन करून ते बुद्धांकडे गेले थेर. सत्ता भद्दवतिकाय यथा अभिरतं विहरित्वा कोसंबिं अगमासी. बुद्ध सुद्धा काय, भद्दवतिका जे ठिकाण होतं तिथे यथा अभिरतं विहरित्वा, त्यांना जेवढं तिकडे राहायचं होतं त्यांना तेवढं तिथे राहून, त्यांना जेवढं तिथे राहावं असं वाटलं तेवढं तिथे राहून कुठे आले, परत कोसंबीला आले. सागत थेरेन नागस दमित भाऊ सकल जनपदं पत्थरी. मग आता तो नागराजा सगळ्यांना माहिती होता, तो खूप काय आहे, खूप जहाल आहे, खूप विषारी आहे, खूप दुष्ट आहे आणि तो कोणालाही त्रास देतो, हे सगळ्यांना माहिती होतं, परिचित होतं त्या सगळ्या नगरामध्ये. परंतु सागत थेरांनी त्या नागराजाचं काय केलेलं आहे, दमन केलेलं आहे. ही गोष्ट सगळ्या जनपदामध्ये पसरली. पत्थरी, सकल जनपदं पत्थरी, सगळ्या जनपदामध्ये काय झाली, ही गोष्ट सगळीकडे पसरली. अरे की सागत थेरांनी या नागाचं काय केलेलं आहे, दमन केलेलं आहे. कोसंबी नगरवासीनो सत्थु पच्चु गमनं कत्वा सत्थारं वंदित्वा सागत थेरस संतिकं गंत्वा वंदित्वा एकमंतं ठिता एवं आहसु. आता बुद्ध कुठे गेले माहिती आहे आपल्याला, कुठे, भद्दवतिकामधून कोसंबीकडे गेले. मग कोसंबीमध्ये गेल्यानंतर कोसंबी नगरवासीनो, मग कोसंबीमध्ये जे राहणारे होते, जे लोक होते, नगरवासीनो म्हणजे कोसंबीत राहणारी जी लोक होती, त्यांनी काय केलं, बुद्ध आले हे बघून पच्चू गमनं, त्यांच्या पुढे जाऊन, ओके, सत्तू पच्चू गमनं, याचा अर्थ होतो की बुद्धांच्या पुढे जाऊन काय केलं, बुद्धांना वंदन करून, कत्वा सत्थारं वंदित्वा म्हणजे काय, बुद्धांना वंदन करून नंतर काय केलं, मग कुठे गेले, ते सागत थेराच्या जवळ जाऊन, ओके, सागत थेरस संतिकं गत्वा. मग कुठे गेले ते लोक, बुद्ध आले, बुद्धांचं स्वागत केलं, त्यांना वंदन केलं पुढे येऊन, आणि मग नंतर ते सागत थेरांकडे गेले. कारण सागत थेरांची पण काय झालेली होती, सगळीकडे पसरली होती की यांनी नागराजाचं दमन केलं. मग ते सागत थेरांकडे गेले बाकी लोक, आणि त्यांना वंदन करून एका बाजूला उभे राहून असे म्हणाले की सागत थेरस संतिकं गंत्वा वंदित्वा एकमंतं ठिता एवं आहंसु. एवं आहंसु म्हणजे असे म्हणाले, ते लोक असे म्हणाले, त्यांच्या जवळ जाऊन सागत थेराच्या आणि त्यांना वंदन करून एका बाजूला उभे राहून असे म्हणाले. काय म्हणाले, भन्ते अहं तुम्हाकं दुर्लभं यं तुम्हाकं दुर्लभं तं वदेयाथ तदेव मयं पटिया देसामाती. मग ते भन्तेंना म्हणाले की भन्ते यं तुम्हाकं दुर्लभं, ओके, भन्ते तुमच्यासाठी जे काय आहे दुर्मिळ आहे, जी गोष्ट तुम्हाला मिळत नाही. भिक्षूंना, भन्तेंना ते म्हणाले सागत थेरांना की भन्ते जे तुमच्यासाठी जे दुर्मिळ आहे, जे दुर्लभ आहे जी गोष्ट, तं वदेयाथ ते काय करा, तुम्ही सांगा. ओके, तदेव मयं पटिया देसामी, आम्ही काय करू, मयं म्हणजे आम्ही, अहं म्हणजे मी, मयं म्हणजे आम्ही, ओके,
आम्ही काय करू, ती तुमच्यासाठी काय करू, त्याची तयारी करू आणि ते तुम्हाला काय करून ते अनुकूल करून तुम्हाला देऊ. पटिया दे सामे, ती तयार करून आम्ही तुम्हाला देऊ, असं त्या कोसंबीतली लोक स्वागत थेरांना म्हणाले. त्यांना माहिती असतं की भिक्षूंना कधी कधी काही गोष्टी मिळत नाही. आपण सुद्धा भिक्षूंना काही दान करायचं असेल तर आपल्याला वाटतं की जी गोष्ट त्यांना मिळणं कठीण असतं ती गोष्टी आपण त्यांना दिली पाहिजे, असं आपली पण इच्छा असते. तशी त्या लोकांची पण इच्छा होती की म्हणून ते म्हणतात की तुमच्यासाठी जे काही दुर्लभ असेल, तुम्हाला मिळणं कठीण असेल ते आम्हाला सांगा, ते आम्ही तुम्हाला त्याची तयारी करून तुमच्यासाठी देऊ. थेरो तुन्ही अहोसी है ना. या वाक्यातून आपल्याला काय दिसतं, थेर काय हे स्वतः सांगत असतात का मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून. आपल्याला विनयाच्या नियमामध्ये माहित आहे स्वतः थेर कधी मागत नाही, स्वतःसाठी भिक्षू कधी मागत नाही की मला हे द्या की ते द्या, असं मागणे करणं नियमाच्या विरुद्ध आहे भिक्षूंनी. ओके, तर ह्या नियमाचं आपल्याला इथे एक स्पष्टीकरण दिसतंय एका 2-3 शब्दातून. काय, थेरो तुन्नी अहोसी. थेर काय झाले, चूप होते, त्यांनी काही म्हटलं नाही. तुन्नी म्हणजे शांत होते, चूप होते. ओके, छ भग्गीया पण अहंसू म्हणजे छ वग्गीय भिक्खू होते ना, माहितीये तुम्हाला, छ वग्गीय भिक्खू आहे, परंतु ते असे म्हणाले. ओके, स्वतः थेरांनी म्हटलं नाही तर दुसरे भिक्षू होते, त्यांनी काय म्हटलं, पण अहंसू, परंतु ते असे म्हणाले. काय म्हणाले, आऊसो पब्बचितानं नाम कापोतिका सुरा दुर्लभा चेव मनापाच. ओके, म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं, आयुष्यमानांनो प्रवजितांना, पब्बजितांना म्हणजे काय, पब्बजितानं नाम म्हणजे जे प्रवजित होतात त्यांच्यासाठी कुठली सुरा काय आहे, जी दारू असते ती कशी आहे, एकदम दुर्लभ आहे. ओके, ती दारू कशी आहे, दुर्लभ आहे. आणि ते काय आहे, त्यांना दिलं तर ते काय, आणि ते कशी आहे, ते मनापा म्हणजे मनाला आनंद देणारी आहे. तर तुम्ही काय करा, सचे तुम्ही थेरस पसन्ना कपोतिकं सुरंग पटिया देताती. ओके, मग त्यांनी म्हटलेलं आहे की जर तुम्हाला जर थेरांना काही द्यायचं असेल तर तुम्ही काय करा, जी कपोती जी दारू आहे, ओके, जी उत्तम प्रकारची जी दारू असते, ओके, ती दारू त्यांनी सांगितलेलं आहे. ती दारू काय करा, तुम्ही जे कपोतिक म्हणजे काय, एकदम रेडिश कलरची जी दारू असते, ओके, लाल प्रकारची, जी आता वाईन वगैरे काय माहित नाही, जी फळांच्या रसापासून बनवत असेल किंवा धान्यांपासून बनवते की तांदळापासून बनवली, परंतु तिचे कबुतरासारखं रेडिश कलर, आतलं जे कबुतराचं मांस असतं ना त्याच्यासारखं हे कपोतिक दिलेलं आहे. सुरा म्हणजे रेडिश कलरची, लाल कलरची, कदाचित ती काय माहिती वाईन काय असते आता, त्या तर फळांच्या रसापासून बनवलेली असते की तांदूळाच्या याच्यापासून बनवलेली असते, असं त्याचं वर्णन दिलेलं आहे कपोतिकेचं. तर ही जी दारू आहे ती कशी असते, दुर्लभ असते. आणि ती दिली तर जर तुम्हाला थेराला प्रसन्न करायचं असेल तर ही दारू काय करा, तुम्ही ही त्यांच्यासाठी तयार करून द्या. मग ते साधू ती संपटी चितवा. मग ते म्हणजे कोण, ते जी लोक आली होती गावातली सगळे, त्यांनी काय म्हटलं, ठीक आहे. साधू म्हणजे काय, ठीक आहे. साधू ती म्हणजे त्यांनी साधू असे म्हणून, संपटी चितवा साधू असे म्हणून, सत्थारंग स्वातनाय निमंतेत्वा. सत्थारंग म्हणजे कोण आहे इथे, सत्थारंग आपण कोणाला म्हणतो की बुद्ध आहे. ओके, बुद्धांना. ओके, सत्थारंग म्हणजे बुद्धांना स्वातनाय निमंतेत्वा. स्वातनाय म्हणजे काय, दुसऱ्या दिवशी. ओके, उद्या, आजचा दिवस सोडून दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी बुद्धांना दुसऱ्या दिवशीचं निमंत्रण देऊन नगरं पविसित्वा. मग ते कुठे गेले, नगरामध्ये, आपल्या शहरामध्ये गेले. आता इथे आपल्याला याच्यावरून दिसतं की विहार कसं असतं, नगराच्या थोडं बाहेरच असतं. ओके, म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की बुद्धांना पण त्यांनी दुसऱ्या दिवशीचं भोजनाचं निमंत्रण देऊन मग आपल्या नगरामध्ये प्रवेश करून अत्तनो गेहे थेरस दसामाती कपोतिकं सुरंग पसन्नं
पटिया देत्वा थेरंग निंबंतित्वा घरे घरे पसनंग सुरंग अदासू. ओके, मग त्यांनी बुद्धांना दुसऱ्या दिवशीच भोजनासाठी निमंत्रण दिलं आणि आपल्या नगरामध्ये निघून गेले. ओके, विहार हे नगराच्या बाहेर आहे याच्यावरून आपल्याला दिसतं. मग स्वतःच्या घरी गेले. अत्तन गे हे स्वतःच्या घरी जाऊन विचार करू लागले की आम्ही काय करणार, थेरांना उद्या आम्ही अशा प्रकारची दारू काय करून देऊ, बनवून देऊ आणि त्यांना एकदम चांगल्या प्रकारची दारू देऊ असं. पसन्नंग पटिया देत्वा. ओके, कशी चांगली एकदम स्वच्छ अशी दारू एकदम करून त्यांना तयार करून देऊ असं म्हणून ते निघून गेले. आणि थेरंग निमंतेत्वा, मग थेरांना, फक्त थेरा इथं बुद्धांचा काही संबंध नाही, बुद्धांना त्यांनी दिले नाही. ओके, थेर जे सागत नावाचे थेर होते त्यांना निमंतेत्वा, त्यांना निमंत्रण देऊन घरे घरे पसनंग सुरंग अदन्सू, आपल्या घरामध्ये प्रत्येक जे लोक आहे त्यांनी आपल्या घरामध्ये त्यांना बोलून काय केलं, एकदम चांगल्या प्रकारची अशी स्वच्छ अशी दारू बनवून त्यांना दिली. मग काय केलं त्यांनी, ते जे मद्यपानाचे जे काय होतं ते त्यांनी पिलं. थेरो पिवित्वा सुरा मदमत्तो नगरतो निखमंतो द्वारंतरे पतित्वा विलपमानो निपज्जी. मग थेरांनी ते दारू ते पिलं जे काय होतं ते. ओके, ड्रिंक घेतलं, पिले त्यांनी ते जे दिलेली बनवून त्यांनी. मग ते पिऊन कसे होते, सुरा मदमत्तो, एकदम त्यांना काय झालं, ते दारू एकदम त्यांच्या अंगामध्ये आली, ती दारू चढली आणि ते एकदम हे व्हायला लागले. असं होऊन ते नगरातून निख म्हणतो, नगरातून निघून, नगराच्या दारावरच, द्वार अंतरे. ओके, नगराच्या दरवाजाच्या बाहेर निघून, जे नगराचं जे मुख्य द्वार असतं त्याच्या बाहेर निघून त्या द्वारावरच ते काय करले, झोपले. पतित्वा, पडले, झोपले पण नाही, पडले, हे झाले. विलप मानो निपजे, एकदम विलाप करत रडत ते काय करले, तिथे झोपले. म्हणजे दारूच्या याच्यामध्ये त्यांना काही होश राहिला नाही, बेहोश मध्ये ते रडत रडत आपल्या तिथे पडले. मग नंतर बुद्धांना सुद्धा नगरामध्ये भोजनासाठी आमंत्रण दिलं होतं लोकांनी. मग बुद्ध सुद्धा काय झालं, सत्था कतभत्त किच्चो नगरा निखमंतो थेरंग तेनाकारेन निपन्नंग दिसवा. मग बुद्ध कतभत किच्चो म्हणजे भोजन वगैरे झाल्यानंतर. ओके, बुद्धांचं भोजन वगैरे झाल्यावर, भिक्षाटन झाल्यावर, त्यांचं भोजन झाल्यावर नगरा निखमंतो, नगरातून निघत असताना त्यांनी काय केलं, ते सुद्धा नगरात गेले होते भिक्षाटनासाठी. त्यांचं भोजन वगैरे झाल्यानंतर जेव्हा ते नगरातून निघत होते तेव्हा थेरंग तेनाकारेन निपन्नंग दिसवा, बुद्धांना, त्या थेरांना, सागत थेरांना अशा प्रकारे झोपलेलं पाहून. ओके, अशा प्रकारे ते झोपले आहे असं बघून बाकीच्या भिक्षू जे होते त्यांना म्हणाले, गण्णत भिकवे सागतंती आणि गहा पेत्वा आराम अगमासी. मग बुद्ध त्यांना म्हणाले की भिक्षूंनो, या सागत थेराला घ्या, आणि असं म्हणून त्या थेरांना घेऊन ते कुठे आले, आरामंग अगमासी, त्यांच्या विहारामध्ये आले. मग काय केलं त्या भिक्षूंनी, जे त्या थेरांना घेऊन आले, सागत थेरांनी ना, भिक्खू थेरस्स सीसंग तथागतस्स पादमूले कत्वा तंग निपज्जा पेसुंग. मग बाकीचे जे भिक्खू होते त्यांनी त्या थेरांना घेऊन आले आणि त्यांचं डोकं भगवंताच्या पायाजवळ करून, पायाकडे करून अशा प्रकारे त्या थेराला काय केलं, त्यांनी झोपवलं. ओके, आता जिकडे भगवंत आहे तिकडे आपण पाय करून झोपतो का? नाही. बुद्धांकडे पाय करून झोपायचं नसते, त्यांचा अपमान होतो है ना. त्यांचा एक मान सन्मान ठेवण्यासाठी त्यांच्याकडे डोकं ठेवलं. हे इथे दाखवायचं आहे त्यांना, की त्या भिक्षूंनी बाकीच्या त्या सागत, जे मद्यपान केलेले भिक्षू सागत थेर, त्यांना अशा प्रकारे झोपवलं की त्यांचं डोकं तथागतांच्या पायाकडे असेल आणि पाय दुसऱ्या बाजूला असतील. परंतु सो परिवर्तित्वा पादे तथागत अभिमुखे कत्वा निपज्जी. मग ते जे थेर आहे, सो म्हणजे कोण, तो म्हणजे कोण, जे सागत थेर, जे मद्यपान केलं होतं त्या थेराने ते काय झाले, असे पलटले, फिरले. परिवर्तित्वा, स्वतःला त्यांनी फिरून घेतलं आणि पाय बुद्धांकडे केले, असं करून ते झोपले
है ना, बुद्धांकडे त्यांचं डोकं होतं, तर त्यांनी स्वतःचे पाय बुद्धांकडे केले आणि ते सागतथेर परत झोपले. त्यांना काही होश नाही, इकडे बुद्ध बसले आहे, आपले पाय बुद्धांकडे जात आहे, की डोकं बुद्धांकडे आहे, की पाय आहे, हे काही त्यांना कळत नव्हतं, कारण पूर्ण बेधुंद झाले होते ते मद्यपान करून. मग सत्था भिक्खू पटी पुच्छिंग. मग बुद्धांनी बाकीच्या भिक्खूंना विचारलं, किन्नुखो भिक्खवे यंग पुब्बे सागतस मयंगारवंती इदानी अत्थिती नथी भन्ते ती. मग बुद्ध म्हणाले की काय भिक्षुंनो, किन्नुखो भिक्खवे, काय भिक्षुंनो, पूर्वी हे सागतथेर अशा प्रकारे माझे हे करत होते का? ओके, अशा प्रकारे माझं सन्मान करत होते, गौरव करत होते, अशा प्रकारे माझ्याशी म्हणजे बुद्धांना अशा प्रकारे वागणूक देत होते का, की पाय त्यांच्याकडे करणं, डोकं न करणं? तर बाकीचे भन्ते म्हणाले की नाही भन्ते. म्हणजे इथे काय झालं की त्या सुरामुळे, त्या दारू पिण्यामुळे काय झालं, त्यांना होश राहिला नाही आणि त्यांनी बुद्धांचा एक प्रकारे काय केलेलं आहे, बुद्धांकडे पाय करून झोपले, म्हणजे त्यांना काही होश नव्हता आणि त्यांनी अपमान केल्यासारखा झाला बुद्धांचा, परंतु त्यांना कळतच नव्हतं. म्हणून बुद्धांनी विचारलं, तर बाकीचे भिक्षू म्हणाले की असे कधी ते भिक्खू सागतथेर वागले नाही याच्यापूर्वी. भिक्खवे अंबतिथ्थकं नागराजानं कोदमेसीती. मग परत बुद्ध विचारतात, त्या भिक्षूंना विचारतात बाकीच्या, की भिक्षूंनो, जे अंबतिथ्थक नागराजा आहे त्याचं दमन कोणी केलं, असं बुद्ध इतर भिक्षूंना विचारतात. तर ते भिक्षू उत्तर देतात, सागतो भन्ते ती. कोणी? सागतथेरा भन्ते, सागतथेरांनी त्या नागराजाचं दमन केलं आहे. नेक्स्ट. मग बुद्ध म्हणतात, किंगपण येतरही भिक्खवे सागतो उदक देडू भकंपी दमेतुंग सक्कुणेयाती नो हेतंग भन्ते. मग भन्ते बुद्धांनी त्यांना विचारलं की काय भिक्षूंनो, पाण्यातल्या सुद्धा सापाचा हा हे सागतथेर दमन करू शकतो का? मग इतर भिक्षू म्हणाले की नाही भन्ते. अपिनुखो भिक्खवे एव रूपं पातुं युक्तं यंग पिबित्वा एवं विसंयी होती ती. अपिनुखो भिक्खवे एव रूपं पातुं युक्तं. आणि अजून है ना, आणखी भिक्षूंनो, आणि विचारलं की अजून भिक्षूंनो, अशा प्रकारे पातुं युक्तं ती, युक्त म्हणजे युक्त आहे का, अशा प्रकारचं हे पेय पिणं, पातुंग. ओके, अशा प्रकारचं हे पेय पिणं, हे जी काही सूर आहे त्याच्याबद्दल बुद्ध म्हणतात की अशा प्रकारचं जे काही पेय आहे ते पिणं योग्य आहे का, युक्तम योग्य आहे का, युक्त आहे का? यंग पिवित्वा एवं विसंयी होती ती, की जे पिऊन, यंग म्हणजे जे पिल्याने, ओके, जे पिवित्वा म्हणजे पिल्यानंतर, जे पिल्यानंतर अशा प्रकारे काय होतं, विसंयी होतं, म्हणजे त्याला कशाचंही भान राहत नाही. ओके, कशाचंही स्मरण राहत नाही, सगळं विस्मरण होतं. ओके, तर अशा प्रकारचं पेय पिणं हे योग्य आहे का? अयुक्तं भन्ते ती. बाकीचे भिक्षू काय म्हणाले, हे काय आहे, अयुक्त म्हणजे काय, अयोग्य आहे. भन्ते हे काय आहे, अयोग्यच आहे. अथको भगवा थेरंग हरित्वा भिक्खू आमतेत्वा. मग अशा प्रकारे तेव्हा भगवंतांनी थेराची निंदा केली. ओके, जे सागतथेर आहे त्यांना थेराची निंदा करून किंवा त्यांना वाईट की हे चुकीचं आहे असं म्हणून भिक्षूंना सुरा मेरय पाने पाचित्ती यंती. मग काय म्हटलेलं आहे, सुरा मेरय पान म्हणजे मद्यपानाचं सेवन केल्याने काय होतं, पाचित्याचा दोष लागतो, जो नियमामध्ये आहे ते पाचित्याचा दोष लागतो असं म्हणून शिक्षापदं पय्या पेत्वा. ते त्यांना शिक्षापदं म्हणजे विनय सांगून उठाय आसना गंधकुटिंग पाविसी. मग काय केले ते, की त्यांनी सांगितलं की भिक्षूंनो, हे अशा प्रकारचं मद्यपान करणं हे काय आहे, विनयाच्या विरुद्ध आहे असं म्हणून त्यांना विनयाच्या गोष्टी सांगून, नियम सांगून बुद्ध उठाय आसनावरून उठून कुठे गेले, गंधकुटिंग पाविसी, गंधकुटीमध्ये त्यांनी प्रवेश केला.
मग नंतर काय झालं, आता ही गोष्ट सगळीकडे फैलली ना, अरे या सागत थेराने मद्यपान केलं आणि कशा प्रकारे त्यांनी बुद्धांचं काय केलं, त्यांना त्या थेराला माहित पण नव्हतं की काय करतोय आपण, बुद्धांकडे पाय करून झोपले, अशा प्रकारची चर्चा सगळ्यांमध्ये त्यांची चालू होती. मग पुढे काय झालं, धम्मसभायं सन्निपतिता भिक्खू सुरापानस्य अवन्नं कथींसु. मग त्यांनी काय, धम्मसभेमध्ये जमलेले भिक्षू, सन्निपतिता म्हणजे जमलेले भिक्षू, सुरापानाचं अवन्नं कथीयेन्सु म्हणजे मद्यपान केल्याचे जे काही दोष होते ते सांगत होते, त्याच्याबद्दल जे काही वाईट गोष्टी आहे ते सांगू लागले, एकमेकांना बोलू लागले. आणि पुढे म्हणाले, याव महादोषंच एतं, हे कसं आहे, खूप काय आहे, खूप मोठा दोष लागतो याने, सुरापान केल्याने. आउसो सुरापानं नाम ताव पय्या संपन्न नाम इद्धिमत्तं सागतं यथा सत्तू गुणमत्तंपी न जानाती तथा आकाशीती. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की हे काय आहे, खूप मोठा गुन्हा आहे सुरापान करणं. आयुष्यमानानं सुरापान केल्यामुळे पय्या संपन्न नाम इद्धिमत्तं, जे भिक्षू, सागत नावाचे जे थेर होते भिक्षू आहे, ते प्रज्ञावान असून, इद्धिवान असून सुद्धा त्यांनी काय केलं, ते पिल्यामुळे काय केलं, त्यांनी काय केलं, सत्तू गुणमत्तंपी न जानाती. ओके, ज्या सागतं यथा सत्तू गुणमत्तंपी न जानाती तथा आकाशी. म्हणजे त्यांनी काय केलं की काय, दारू पिल्यानंतर बुद्धांच्या पण याचं त्यांना भान राहिलं नाही आणि कशा प्रकारे त्यांची वागणूक होती असं ते सगळे बोलू लागले. सत्ता आगंत्वा बुद्ध येऊन म्हणाले, काय नुत्थ भिक्खवे एतरी कथाय सिन्नाती उच्छित्वा. मग त्यांनी बुद्ध तिथे आले आणि म्हणायला लागले, जमलेल्यांना म्हणाले की भिक्षूंनो, तुम्ही काय गप्पा करत आहात, काय तुमच्या गोष्टी चालू आहे, काय गप्पा गोष्टी चालू आहेत, तर काय चर्चा चालू आहे तुमच्यामध्ये, असं विचारून इमाय नामती उत्ते न भिक्ख. मग बाकीच्या भिक्षूंनी म्हणाले की अशा प्रकारचे चर्चा आमच्यामध्ये चालू आहे. असं म्हटल्यावर, ती उत्ते असं म्हटल्यावर ते बाकीच्या भिक्षूंनी म्हटलं की अशा प्रकारची आमची चर्चा सुरू आहे जे त्यांच्यामध्ये चालू होती. एवं उत्ते म्हणजे असे म्हणाल्यानंतर, न भिक्खवे इदानेव सुरं पिवित्वा पब्बजिता विसयिनो हुंती. भिक्षुंनो, आताच नाही अशा प्रकारे दारू पिऊन किंवा मद्यपान करून जे प्रवजित आहे, विसंयी झाले होतात. आताच नाही आपलं होश हे करत बेशुद्ध अवस्थेत राहतात किंवा त्यांना सुज्ञ राहत नाही, कशाचीही सुज्ञ राहत नाही, कशाचंही भान राहत नाही. आताच नाही तर पुब्बेपी अहेन्सु एवाती वत्वा अतितं आहारी. पूर्वी सुद्धा अशा प्रकारचे भिक्षू होते जे प्रवजित होते, की प्रवजित सांगितलेलं आहे, ते भिक्षू नाही म्हटलेलं आहे. आताच अशा प्रकारे प्रवजित सुरापान करून मद्य पिऊन विसंगी होत नाही किंवा बेहोश याच्यामध्ये जीवन जगत नाही, तर पूर्वी सुद्धा हे असं होत होतं, असं म्हणून त्यांनी भूतकाळ सांगितला, अतितं आहारी. ओके, अतीतातली गोष्ट सांगितली. आता इथून आपली काय सुरू झाली, अतीत वत्थू सुरू झालं. एक पाठ संपला आपला, पचुपन्न वत्थू संपला. आता इथून काय सुरू झालं, अतीत वत्थू सुरू झालं. ओके, जेव्हा बुद्ध बोधिसत्व असतात तेव्हाची गोष्ट बुद्ध सांगतात. अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जंकारेंते बोधिसत्तो काशी रठ्ठे उदिच्च ब्राह्मण कुले निब्बतित्वा वयपत्तो इसी पब्बजं पब्बजित्वा अभियाच समापत्तियोच उपादेत्वा झान किळं किळंतो हिमवंत पदेसे वसती पंचही अंतेवासिक सतेही परिउत्तो. ओके, अतिते वाराणसी, पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राज्य करत होता. ओके, ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत असताना बोधिसत्व, ओके, बोधिसत्व कुठे जन्मले, काशी रठ्ठे उदिच्च ब्राह्मण कुले. ओके, काशी राष्ट्रामध्ये ब्राह्मण कुलामध्ये त्यांचा जन्म होऊन, निब्बतित्वा जन्म होऊन, वयपत्तो वयात आल्यानंतर, इसी पब्बजं पब्बजित्वा त्यांनी काय झालंय,
प्रवज्जा घेऊन ऋषी बनून, ओके, ऋषींची प्रवज्जा घेऊन अभिज्ञाच्या समापत्तियो, काही त्यांना अभिज्ञा प्राप्त करून ध्यान साधना प्राप्त करून काय करत होते ते ध्यान केळंतो, ध्यानामध्ये ते काय करत होते, ध्यान करत ते कुठे बसले राहत होते, हिमवंत प्रदेशामध्ये, ओके, हिमवंत प्रदेशामध्ये ते ध्यान करत तिथे ध्यानामध्ये रमत राहत होते. कोणासोबत? पंचही अंतेवासिक परियुक्तो. पंच म्हणजे काय? 5, ओके. ही पंच ही सोबतच्या अर्थाने येते, ओके, जेव्हा तृतीय विभक्ती येते तेव्हा. अंतेवासिक, अंतेवासिक म्हणजे शिष्य. सते ही, सत म्हणजे 100, ओके. जसं आपण 500 म्हणतोय ना, आधी 5 म्हणतो आणि 100 म्हणतो म्हणजे 500. तसंच पालीमध्ये सुद्धा नंबर लिहायची पद्धत आहे. पंचही अंतेवासिक सते ही, ओके. सत म्हणजे 100, पंच म्हणजे 5, म्हणजे 500 शिष्यांच्या परिवाराबरोबर बोधिसत्व कुठे राहत होते? पर्वतावर राहत होते, हिम पर्वतावर ते राहत होते. ध्यान करत तिकडे 500 आपल्या शिष्यांबरोबर राहत होते. अथनं वस्सान समये संपत्ते अंतेवासिका आहंसु. अथनं, ओके, तेव्हा, ओके. नंग म्हणजे त्यांना, कोणाला? बोधिसत्वाला. वस्सान संपत्ते अंतेवासिका अहंसु, ओके. अथनं अंतेवासिका अहंसु म्हणजे तेव्हा त्यांना अंतेवासिक असे म्हणाले. काय म्हणाले? कधी? वस्सान समये संपत्ती म्हणजे वर्षावास सुरू व्हायच्या आधी त्यांचे अंतेवासिक म्हणजे शिष्य त्यांना असे म्हणाले, बोधिसत्वाला असे म्हणाले. काय म्हणाले? आचर्य मनुष्य पथं, ओके, आचर्य मनुष्य पथं गंत्वा लोण अंबिलं सेवित्वा आगच्छामाति. आम्ही काय करू? आचार्य म्हणजे टीचर, आचार्य, गुरुला ते गुरुची परवानगी घेण्यासाठी म्हणतात की आचार्य, गुरु, आम्ही जिकडे माणसं राहतात, मनुष्य राहतात, हे सगळे हिम पर्वतावर राहत होते की नाही, मग तिथून त्यांची इच्छा झाली की आम्ही काय करू, मनुष्य लोकांमध्ये, जिथे मनुष्य आहे, जिथे मनुष्य आहे त्या गावांमध्ये जाऊन लोण आंबिल सेवित्वा आगच्छामाति. एक म्हणण्याचे हे आहे ती की लोण आंबिल म्हणजे जे काही खारट, आंबिल म्हणजे आंबट, परंतु काय जे काही भोजन तिथं मिळतं आहे ना, गृहस्थांच्या इथे काही खारट म्हणा, आंबट तुरट असे जे काही वेगवेगळ्या चवीचं जे काही जेवण असतं त्याचं सेवन करून आम्ही येऊ, असं ते त्यांनी आपल्या गुरूंना विचारलं, त्यांच्या 500 शिष्यांनी. तर ते गुरु म्हणतात, आउसो अहं इदे गच्छामाति, आपण जाऊया, असं आगच्छाम, आपण जाऊन येऊया, असं ते त्यांच्या गुरूंना म्हणतात. तर त्यांचे गुरु म्हणतात, आउसो, आयुष्यमानांनो, अहं इदेव वसिस्सामी, मी काय करतो, इथेच राहील, तुम्ही पण गंतवा, परंतु तुम्ही जाऊन शरीरं संतपेत्वा, म्हणजे शरीराला तुमच्या तृप्त करून, संतुष्ट करून, वत्सं विती नामेत्वा, वर्षावास संपल्यानंतर, आगच्छताती, यावे, या तुम्ही, ओके. आयुष्यमान, मी इथेच राहील, तुम्ही, परंतु तुम्ही मात्र जाऊन तुमच्या शरीराला खाऊन पिऊन संतुष्ट करून वर्षावास संपल्यानंतर तुम्ही यावे, असे त्यांचे गुरु त्यांना म्हणतात. ते साधूती आचर्यं वंदित्वा, ते साधूती, त्यांनी काय म्हटलं, ठीक आहे असं म्हणून, आचर्यं वंदित्वा, आचार्यांना वंदन करून, वाराणसीं गंत्वा, ओके, राजउयाने वसित्वा, वाराणसीमध्ये जाऊन, ओके, वाराणसी म्हणजे वाराणसी मध्ये जाऊन, राज उद्यानामध्ये वसित्वा, राजउयाने वसित्वा म्हणजे राज उद्यानात, राजाचा जो बगीचा होता, उद्यान होते, तिथे राहून, पुनः दिवसे बहिद्वार गामे एव भिक्खाय चरित्वा सुहिता हुत्वा पुनः दिवसे नगरं पविसिंसु, ओके. मग त्यांनी काय केलं, वाराणसीमध्ये गेले, एका राजाच्या उद्यानामध्ये राहून तिथे त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, गेल्याच्या दुसऱ्या दिवशी ते काय केले, बहिद्वार गामे, बाहेरच्याच गावामध्ये काय केलं, त्यांनी भिक्षाटन करून, तिथे भिक्षाटनासाठी फिरून, भिक्षा घेऊन स्वतःला
चांगलं तंदुरुस्त करून, सुहिता हुत्वा, चांगलं खाऊन पिऊन तंदुरुस्त चांगलं करून, हुत्वा पुन्हा दिवसे नगरं पविसिंसू, दुसऱ्या दिवशी नगरामध्ये त्यांनी प्रवेश केला. मनुष्या संपियायमाना भिक्कं अदंसू, तिथले जे लोक होते नगरातले वाराणसी मधले, त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांचा सत्कार करून, सत्कारपूर्वक त्यांना भिक्षा दिली. चांगल्या मनाने, आनंदी मनाने सत्कार करून त्यांना भिक्षा दिली. कतिपाह अच्छेन च रंयोपी आरोचेंसू, देव हिमवंततो पंचसता इसियो आगंत्वा उह्याने वसंती, घोर तपा परम धीती इंद्रिया सीलवंतो ती. मग कोणीतरी राजाला जाऊन सांगितलं, रंयोपी आरोचेंसू, कोणीतरी कतिपाहचेन, काही दिवसांनी मग राजाला सुद्धा असं सांगितलं. काय सांगितलं? देव, देव म्हणजे इथे काय? राजा, राजाच्या अर्थाने राजाला देव सुद्धा म्हणतात. ओके, राजा हिमवंत तो, ओके, हिमालयातून किती लोक आले? 500 500 ऋषी आगंत्वा उह्याने वसंती, ओके, 500 ऋषी येऊन आपल्या उद्यानामध्ये राहत आहे. आणि कसे आहे ते? घोर तप, कसे आहे त्यांचा तप कसा आहे? घोर तपस्वी आहे ते. परमधीती इंद्रिया, काय आहे? त्यांचं इंद्रियावर खूप काय आहे? संयम आहे. आणि शीलवंत सुद्धा आहेत, असं म्हणून त्या राजांना सांगितले. राजा ते संगुने सुत्वा उह्यानं गंत्वा वंदित्वा कतपटी संथारो वस्सानं चतुमासं तथेव वसनथाय पटियं गहेत्वा निमंतेसी. मग राजाने सुद्धा त्यांचं गुण ऐकून उह्यानं गंत्वा, स्वतः उद्यानामध्ये गेले. है ना, ऋषी मुनी आले आपल्याकडे, कोणीतरी ते कोणा याला पाठवलं नाही, तर स्वतः गेले, जाऊन त्यांना वंदन करून, वंदित्वा कतपटी संतारो वस्सानं चतुमासं तथेव वसनथाय पटियं गहेत्वा. मग त्यांनी म्हटलं की तुम्ही जे आहात त्यांनी तुम्ही काय करायचंय? सगळ्या ऋषींनी आता वर्षावास आहे, तर वस्सनं चतुमासं, हे वर्षावासाचे 4 महिने आता इथेच राहावे, अशी त्यांच्याकडून वचन घेऊन त्यांना आपल्या राजमहालात काय केलं? भोजनासाठी निमंत्रण दिलं, की आता तुम्ही वर्षावासाचे जे काही 4 महिने आहे तुम्ही इथेच राहायचं आणि आमच्या इकडे भोजनासाठी यायचं, असं त्यांनी वचन त्यांच्याकडून घेतलं. ते ततो पठ्ठाय राजगेहे एव भुंजित्वा उह्याने वसंती, ते म्हणजे कोण? ते ऋषी, जे 500 ऋषी होते ते. त्यानंतर ततो पठ्ठाय, त्यानंतर राजगेहे एव म्हणजे राजगृहातच, एव आहे ना एम्फसाइज करण्यासाठी, राजगहे एव, एव म्हणजे त्याला एम्फसाइज करण्यासाठी, की जोर देण्यासाठी, राजगृहामध्येच, इकडे तिकडे नाही तर राजगृहामध्ये भुंजित्वा भोजन करून उह्याने वसंती, उद्यानामध्ये राहत होते. नंतर काय झालं? अथ एक दिवसं नगरे सुरा नक्षतं नामं अहोसी. मग एक दिवस नगरामध्ये एक सुरा नक्षत्र आहे ना, म्हणजे एक दारू पिण्याचा एक सण उत्सव होता त्यावेळी. ओके, त्या दिवशी दारू पिऊन सण साजरा करण्याचा असा काही उत्सव असतो. ओके, असा त्या दिवशी उत्सव होता. राजा पब्बचितानं सुरा दुर्लभाती बहु उत्तम सुरंग दापेसी. मग राजाने असा विचार केला की अरे, प्रवजितांना काय आहे? दारू ही काय आहे? त्यांच्यासाठी दुर्लभ आहे, त्यांना मिळत नाही, असं म्हणून त्यांनी एकदम उत्तम प्रकारची, खूप उत्तम प्रकारची, एकदम श्रेष्ठ अशी, उत्कृष्ट अशी दारू बनवून त्यांना दिली. मग काय झालं? तापसा सुरंग पिवित्वा उह्यानं गंत्वा सुरामदमत्ता हुत्वा एकचे उठाय नच्चिंसू, एकचे गायिंसू, नच्चित्वा गायित्वा खारिकादिनी व अवत्थरित्वा निद्दायित्वा सुरामध्ये छिन्ने पबुज्जित्वा तं अत्तनो विपकारं दिसवा. ओके, मग पुढचं बघूया आपण नंतर. मग त्यांनी काय केलं? तापसा सुरंग पिवित्वा, मग त्या तपस्व्याने सुराती दारू पिल्यानंतर ते उह्यानं गंत्वा, उद्यानामध्ये जाऊन कसे झाले? एकदम मदमस्त झाले दारूमध्ये, एकदम मदमस्त होऊन काही जणे, एकचे म्हणजे काही जणे,
उठाय नच्चिंसू, उठून काय करू लागले, एकदम नाचू लागले. त्यांना होशच राहिला नाही ना, एकदम विसंयी झाले ते पण सगळे. ओके, ज्यांना कुठलीही सूद राहिलेली नाही, सूजबूज काही राहिलेली नाही, एकदम दारूमध्ये ते मद्यपानामध्ये एकदम ते काय झाले, धुंद झाले. आणि काही जण त्यांना भान राहिलं नाही की अरे आपण तपस्वी आहो की काय, असं त्यांना कसलंही भान राहिलं नाही. आणि काही जण उठून नाचू लागले. एकचे गायींसू, काही जण गाऊ लागले. नचित्वा गायित्वा, ओके, नाचून गाऊन काही तिथे न अंथरित्वा, त्या उद्यानामध्ये काही न टाकता तिथेच असे पडले सगळे, निद्दायित्वा. ओके, मग एकदम झोपून गेले, इकडे तिकडे पडून गेले ते सगळे. परंतु मग काही काळानंतर जेव्हा सुरामध्ये छिन्ने अबुद्धित्वा, मग थोडेसे ते होशमध्ये आले, जेव्हा दारूची धुंदी त्यांची उतरली, जी काही नशा होती दारूची ती जेव्हा त्यांची उतरली, मग तंग अत्तनो विपकारंग दिसवा, मग त्यांनी कशा प्रकारचं विरुद्ध वर्तन केलं आहे ना, जे काय जे चांगलं वर्तन नाही केलं हे त्यांना आठवलं की अरे आपण दारू पिऊन कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या, किती म्हणजे वाईट चांगल्या गोष्टी केल्या नाही आपण, असं बघून त्यांना कळलं की आपण काय केलेलं आहे, सगळं सामान इकडे तिकडे फेकलेलं आहे, आपण हे ते केलं आहे. त्यांनी पात्र फेकून दिले होते, सगळं इकडे तिकडे सगळं दानफान केलं होतं, कसेही झोपले होते हे बघितलं त्यांनी उठल्यानंतर. आणि मग काय म्हणाले, न अंबे ही पब्बजित सारूपं कथंती, आम्ही प्रवजितांसाठी ही गोष्ट काय नाही आहे, सारूपं कथंग, आम्ही काय केले नाही, योग्य केली नाही आहे, आमच्यासारख्या प्रवजितांनी ही गोष्ट चांगली केली नाही, असं म्हणून रोदित्वा, रोवून, परिदेवित्वा, खूप जास्त ओरडू ओरडू आवाज काढून रोवून है ना, विलाप करून, मयंग आचर्येन विनाभूतत्ता, म्हणजे आपल्या आचार्याच्या सोबत आपल्या नसल्यामुळे, आपले आचार्य आपल्या सोबत नसल्यामुळे, एव रूपम पापकर्मं करिम्हाती, अशा प्रकारचं आपण काय केलेलं आहे, पापकर्म केलं आहे, असे म्हणून ते खूप रडू लागले, जोरजोरात रडू लागले. नंतर तंखने न एव उय्यानं पहाय हिमवंतं गंत्वा, तंखनेन, त्या क्षणीच, उय्यानं पहाय, उद्यान सोडून, हिमवंतं गंत्वा, हिमवंतामध्ये जाऊन, पटीसामित परिखारा आचर्यं वंदित्वा, म्हणजे जे काही त्यांचे अष्टपरिखार असते, जे काही त्यांचं पात्र चिवर जे काही असेल सामान, ते बाजूला ठेवून, आचर्यं वंदित्वा, आपल्या गुरुला वंदन करून, निसीदित्वा, बसून, मग त्यांना त्यांच्या गुरूंनी विचारलं, बसले एका बाजूला ते लोक सगळे सामान ठेवून वगैरे तपस्वी, त्यांच्या गुरूंनी विचारलं, किन्नुखो ताता मनुष्यपते भिक्खाय अकिलम माना सुखं वसित्थ, म्हणजे त्यांनी विचारलं की काय ताता, म्हणजे त्यांना संबोधून म्हटलं की काय जे आयुष्यमानांनो, जे काही आहे, काय मित्रांनो किंवा जे काय बंधूंनो, तुम्ही जिकडे मनुष्य राहता, ज्या माणसाच्या नगरामध्ये तुम्ही गेला, तिकडे तुम्हाला म्हणजे एकदम सुलभ असं भिक्षा मिळाली का, कुठलाही त्रास न होता तुम्हाला भोजन हे ते मिळालं का, सगळ्या गोष्टी, सुखं वसित, तुम्ही चांगले राहिलात ना तिथे, कुठलेही कष्ट न घेता तुम्हाला चांगलं सोयीस्कर तुमचं खाणं पिण्याची सोय झाली की नाही, असं त्यांच्या गुरूंनी विचारलं. समग्र वास, एक मिनिट मॅडम, समग्र वासांच्या पण वसित्था ती पुच्छित्वा, तुम्ही सगळे चांगले एकत्र मिळून राहिलात की नाही, तुम्हाला चांगलं व्यवस्थित तुम्हाला भोजन हे ते मिळालं का, तुम्ही चांगले सुखानं एकत्र राहिलात का, असं त्यांनी विचारलं. मग त्यांनी सांगितलं, त्यांच्या तपस्व्यांनी सांगितलं, आचार्य सुखं वसिम, आम्ही सुखाने राहिलो, अपीच खोपनमयं, परंतु आम्ही काय केलं, अपीच, परंतु, खोपनमयं, परंतु आम्ही काय, आमच्याकडून काय घडलेलं आहे, अपात ब युक्तकं पिवित्वा, म्हणजे ज्या गोष्टी प्यायला पाहिजे नाही, ओके, ज्या गोष्टीचं सेवन करायचं नव्हतं, अशा पेयाचं आम्ही सेवन करून पिऊन, विसंयीभूता सतिं पचुट पठ्ठा पेतुं असक्कंता नचिम च एव गायिमाचाती, मग आम्ही काय केलं, ज्या गोष्टी प्यायला पाहिजे प्यायची नव्हती, जी वाईट गोष्ट होती ती पिली, आणि आम्ही सगळे आमची संयम म्हणजे आमचं स्मरण विसरून आम्ही सगळं बेहोश होऊन काय केलं, सती
पठ्ठापेतुं असक्कंतो, सती जागृत ठेवणे आम्हाला शक्य न झाल्यामध्ये मुळे, म्हणजे आम्ही सतीमध्ये न राहिल्यामुळे आमची जी काही आहे स्मरण हे जागृत न ठेवणे शक्य न झाल्यामुळे आम्ही काय केलं, त्या पेय पेल्यामुळे आम्ही काय केलो, आमच्याकडून आम्ही नाचलो, गायलो, अशा प्रकारचं अकृत्य आमच्याकडून घडलेलं आहे. एतं अथं आरोचेंता इमं गाथं समुठ्ठा पेत्वा आहंसो. मग हे अर्थ म्हणजे हे सांगत असतात, हे सांगण्यासाठी त्यांनी पुढची गाथा म्हटली. कोणी? त्या थेरांनी गाथा म्हटली, जे तपस्व्यांनी ती गाथा म्हटली. काय म्हटली? अपायिम्म अनचिम्ह अगायिम्म रुदिम्म च विसंयीकरणीं पित्वा दिठ्ठा न नाहुम वानराती. ओके, म्हणजे काय? आम्ही पित्वा पिऊन काय प्यायलो, काय अपायिम्म आम्ही जे काय केलेलं आहे ते पिलो. काय पिलो? जी दारू जे न प्यायचं होतं ते पिलो, मद्यपान केलं. आणि आम्ही काय केलो? एकदम नाचलो, गायलो, रडलो सुद्धा. आणि कसे होऊन? एकदम विसंयीकरणीं हुत्वा, म्हणजे आम्हाला कसलेही सूझबूझ राहिली नाही, असं होऊन आमची सगळी स्मृती भ्रष्ट होऊन आम्ही अशा प्रकारचं कृत्य केलं. नाचलो काय, गायलो काय, रडलो काय, के अशा प्रकारचं आम्ही वर्तन केलं. परंतु दिठ्ठा न अहुम वानराती, म्हणजे मग बघितलं की अरे आम्ही काय केलं ह्या गोष्टी है ना. बघितल्यानंतर ओके कळलं की आमच्यासारख्या वानरा म्हणजे काय, जे जंगलामध्ये वनामध्ये ओके वनामध्ये राहणाऱ्या आहे ना, ते पर्वतावर राहायचे की नाही, जंगलामध्ये पर्वतावर राहायचे, तर अशा आमच्यासारख्या लोकांसाठी हे काय योग्य वर्तन नाही. जेव्हा आम्हाला बघितलं आम्ही काय केलं आहे, तर तेव्हा कळलं की आमच्यासाठी हे चांगलं वर्तन नव्हतं. आमचं हे जे वनामध्ये राहणाऱ्यांसाठी हे योग्य वर्तन नाही, असं त्यांनी म्हणून ही गाथा म्हटली. आता गाथा झाल्याय ना, आपण बघितलं पचुपन्न बघितलं, अतितवत्थू बघितलं, आणि 2 ओळीची जी आधीच्या स्लाइडमध्ये गाथा होती ती गाथा बघितली. आता व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण जेव्हा आहे ते स्पष्ट करून सांगतात की जे गाथेमध्ये आलेले जे काही कठीण शब्द असतात ना, मराठीत आपण एखादा शब्द कठीण असतो त्याला सोपा शब्द मराठीतला पर्यायी शब्द जसा समजून सांगतो किंवा अजून एक्सप्लेन करून सांगतो, तशा प्रकारे आपल्याला जातकथ्थकथेमध्ये सुद्धा हा शेवटचा पार्ट आपल्याला दिसतो. तर जे अपायिम्हाती हा शब्द आला होता ना गाथेमध्ये सुरुवातीला, तत्थ अपायिम्हाती सुरंग पिविम्म. आम्ही काय केलं, याचा अर्थ अपायी म्हणजे अपायिम्म अम्मय ओके, इम्म ओके, इम्म म्हणजे आम्ही पिलो या अर्थाने, पास्ट टेन्स आहे इम्म, अपाय इम्म ओके, इम्म म्हणजे आम्ही ओके, आम्ही जे आहे ते काय केलेलं आहे, काय पिलो, सुरंग पिविम्म, आम्ही काय केलो, दारू, आम्ही काय केलं, दारू पिली. अनाचिम्माती म्हणजे अनाचिम्माचा अर्थ म्हणजे तंग पिवित्वा, कसे नाचलो आम्ही, तंग पिवित्वा ते पिऊन, हत्त पादे लाळेंता नचिम्मी, एकदम आम्हाला होश नाही राहिला, हात पाय हलवून असं तसं येडेवाकडे होऊन काय करू लागलो, आम्ही नाचलो. अगायिम्माती आम्ही गायलो सुद्धा आहे ना, गायलो म्हणजे कसे गाणं म्हणत होते, ते गाणं पण गात होते. मुखं विहरित्वा आयेतक सरेन, एकदम तोंड उघडून अशा जोर जोरात ओरडून आवाज स्वर काढून, आयतकेन सरेन म्हणजे एकदम ओढून असं जोलाम सूर करून कसे बेसुरे आम्ही कसे गायलो, गायिम्म म्हणजे गायलो. रुदिम्माचाती, पुन्हा रुदिम्म म्हणजे काय आणि रुदिम्म म्हणजे काय, च चा तुम्हाला अर्थ माहित आहे, आणि या अर्थाने ओके. आणि रडलो म्हणजे काय, तर पुन्हा विपटिसारिनो एव रूपं नामं कतेही कतंती रोदिम्म ना. मग काय केलं, आम्ही रडलो. का रडलो की अरे अशा प्रकारचं आम्ही जे विपटिसारिनो जे योग्य वर्तन नाही ते आम्ही केलं, असं बघितलं जेव्हा, तेव्हा आम्ही रडलो सुद्धा. विसंयीकरणीं पित्वा दिठ्ठा नाहुम वानराती, मग काय विसंयीकरणी पित्वा,
आणि ह्या जे आहे दिठ्ठा नाहुम वानराती, याचा अर्थ एव रूपं संया विनासनतो, म्हणजे आमची संया काय झाली, विनाशास पावली. जे काही आपलं जे काही सतीमध्ये राहतो आपण, जे जागरूकता आहे ती आमची नष्ट झाली. विसंयीकरणी, आम्ही कसं झालो, एकदम आम्ही काय झालो, बेहोश बेधुंद झालो. ओके, आम्हाला कुठलीही सूझबूझ राहिली नाही. अशी दारू पिल्यानंतर आम्हाला कुठलीही गोष्टीचं सूद राहिलं नाही. एतदेव साधू यंग वानरा नाहुमाती, अशा प्रकारे जे काय आहे, जे जंगलामध्ये वास करणारे आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट काय नाही आहे, न चांगली नाही आहे, न साधू के काय आहे, चांगली नाही. अशा प्रकारे जे जंगलामध्ये वनामध्ये आम्ही वास करणारे आहो, राहणारे आहो, त्यांच्यासाठी ही गोष्ट काय नाही आहे, हे योग्य नाही आहे. एवं ते अत्तनो अगुणं कथेन्सु, अशा प्रकारे त्यांनी आपले वाईट गुण सांगितले. अगुण म्हणजे त्यांचे दुर्गुण त्यांनी सांगितले, की आम्ही काय काय केलं. नंतर बोधिसत्व नाही ना, ते त्यांचे मेन गुरु होते आचार्य बोधिसत्व. त्यांनी काय केलं, गरु संवास रहितानं नाम एव रूपं होती वाती. मग त्यांनी म्हणलं गुरु म्हणजे काय, गुरु संवास रहितानं म्हणजे ज्यांना गुरूंचा संवास नव्हता आहे ना, गुरु त्यांच्या बरोबर नव्हते गेले की नाही, योग्य चांगले त्यांचे कल्याण मित्र गुरु होते, ते त्यांच्या बरोबर नसल्यामुळे अशा प्रकारे जे काही अनुचित घडलं ते त्यामुळे घडलं की तुमच्या गुरुचा संवाद तुमच्या सोबत नव्हता. ते तापसे गहरित्वा, त्यांनी त्या तपस्व्यांना बोधिसत्वांनी काय केलं, फटकारलं, त्यांची निंदा केली की तुम्ही असं करायला नको होतं. आणि त्यांना असं म्हटलं की पुन्हा एव रूपं मा करिथाती, मा म्हणजे नाही, करिथा म्हणजे नाही करायचं, पुन्हा अशा प्रकारचं वर्तन तुम्ही करू नका, असं म्हणून ते संग ओवादं दत्वा, त्यांना उपदेश देऊन अपरिहीन झानो ब्रह्मलोकपरायणो अहोसी, एकदम म्हणजे त्यांनी काय केलं, ध्यानामध्ये लीन होऊन त्यांचं ध्यान न तुटण्याचं ध्यान होतं, ते त्या ध्यान म्हणजे ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न झाले. नंतर पुढे संमोधान आहे. मग सत्था इमंग धम्मदेसनं आहरित्वा जातकं संमोधानेसी, मग बुद्धांनी जातकाची जी सांगड घातली की कोण काय होतं ना, बुद्धांनी ही धम्मदेशना दिल्यानंतर जातकामध्ये कोण काय होतं ते त्यांनी सांगितलं. इतोपठ्ठाय ही अनुसंधिं घटेत्वाती इदंपि न वक्खाम तदा इसी गणो बुद्ध परिसा अहोसी गणसत्थापं अहं एव अहोसिंती. हे मग बुद्धांनी ते त्यांना सांगितलं की हे काय, त्यांनी सांगितलं हे जी धम्मदेशना दिली आणि त्यांनी सांगितलं की त्यावेळेस जे इसी गण होता आहे ना, ज्या ऋषींचा गणो, इसी गण जे काय होतं, इसी गण म्हणजे जे तपस्वी होते सगळे है ना, त्यावेळेचे जे तपस्वी होते ती कोण आहे, आताची बुद्ध परिषद आहे. हे बुद्धांची जी परिषद आहे म्हणजे जे बुद्धांचे जे शिष्य आहे ते आहेत. गणसत्थापन अहं अहोसिंती, परंतु काय आहे, जे गणाचे जे शिक्षक आहे, जे शास्ता होते, बोधिसत्व आहे ना त्यावेळेस आचार्य जे होते, त्या तपस्व्यांचे जे गुरु होते गणसत्था, त्या गणाचे जे टीचर होते ते मात्र मीच होतो, असं म्हणून ही सुरापान जातक वर्णना इथे संपते. यामध्ये आपल्याला त्यावेळेस पण तेच होत होतं, आताही तेच होतं की दारू पिल्याने किंवा मद्यपान पिल्याने माणूस कितीही हुशार असला, त्याच्यामध्ये एक उपदेश दिला आहे की ते तपस्वी सुद्धा एवढे तप करणारे होते, घोर तप करणारे होते, पर्वतावर किती वर्षापासून ते तप करत असतील, ते सुद्धा काय झालं, मद्यपान पिल्यामुळे त्यांना सुद्धा कशाचीही शुद्ध राहिली नाही आणि त्यांनी वाईट कर्म असे केले. आणि जे सागत नावाचे थेर होते ते सुद्धा एवढे हुशार असून त्यांच्यामध्ये पय्या होती है ना, ज्ञानी होते, सिद्धी प्राप्त असून सुद्धा काय झालेलं आहे, एका मद्यपानाने त्यांचं सुद्धा काय झालेलं आहे, इथे त्यांची सुद्धा सगळी मतिभ्रष्ट झाली. आणि त्याचा काय परिणाम होतो सुरामेर मद्यपान केल्याचा, हे आपल्याला इथे या जातक कथेतून दिसते.
आणि त्याचे परिणाम तेव्हाच तसे नाही तर आता सुद्धा आपल्याला त्याचे परिणाम अशाच प्रकारे होतात हे आपल्याला इथे दिसून येतं. कितीही ज्ञानी पुरुष असेल, काही असेल, चांगला व्यक्ती असेल आपण म्हणतो, परंतु जर दारू पिणारा असेल तर त्याच्या माघारी लोक त्याची निंदाच करतात आणि त्याच्याकडून कधी पण अकुशल कर्म घडत असतात, त्याला सुद्धा त्या गोष्टीची भान नसते. तर इथे आपलं हे जातक संपलेलं आहे. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता या जातकाच्या संदर्भात. सो थँक्यू, तुम्ही एवढ्या शांततेत ऐकून घेतलं सगळ्यांनी. धन्यवाद. साधू 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 मॅम, खूप खूप छान, खूप सुंदररित्या सोप्या भाषेत आणि सगळं पालीचं तुम्ही छानसं वर्णन करून सांगितलं. अगदी बरोबर आहे. म्हणूनच हे पंचशील, म्हणूनच बुद्धांनी हे फक्त आपल्या भिक्खू भिक्खुनींसाठीच नाही तर आपल्यासारख्या उपासक उपासिकांसाठी हे नियम बनवले यांच्यासाठी. आणि हे किती आपलं हानिकारक आहे आणि किती कुशल कर्म आपल्याला कसं घेऊन जातो. म्हणून यांच्या सगत सारखा थेर देखील, एवढी इद्दी असून देखील ते त्या या नशेमध्ये गेले, तर आपण काय तेव्हा. खूप सुंदर. वर्षा मॅमचा हँड रेज आहे. वनसंडे म्हणजे ना, वनसंडे हा आहे की जंगल असतं, एकदम घनदाट जंगल जो आहे त्या अर्थाने ते वनसंडे शब्द आलेला आहे. वनसंडे शब्दाचा अर्थ जंगलामध्ये किंवा घनदाट जंगल असा पण असतो, त्याचे बरेच अर्थ होतात. अजून काही? वर्षा मॅम बोला, तुमचा काय प्रश्न आहे का? प्रश्न तर नाहीये मॅडम, बस थँक्यू बोलायचं होतं. बऱ्याच दिवसांनी मी ज्योत्स्ना मॅडमना ऐकलं, बरेच टाइम म्हणजे 2 वर्ष माझं MA झाल्याच्या नंतर मॅडमचं खूप रेअरली मी ऐकलंय. तर थँक्यू मॅडम, नेहमीसारखंच तुम्ही खूप छान सांगितलंय, समजलं पण, आणि ऍडिशनल गोष्टी पण समजल्या की जे उपाध्याय जे चेंज झाले बुद्धांचे ते कशामुळे झाले असतील, तो एक पॉइंट खूप क्लिअर झाला. आणि जे भिक्षूंना किंवा जे ऋषी, पूर्वी ते ऋषी होते, नंतर मग आपल्या बुद्धांच्या टाइमला ते भिक्षू, तर त्यांचं बॉडीवर कंट्रोल असून सुद्धा, ते इतके इद्धिवान असून सुद्धा हे जे दारू जो प्रकार जो त्यांच्या आतमध्ये गेला, मद्याचा आता प्रकार गेला, आणि त्यांनी जे ते त्यांचं सेल्फ कंट्रोल हे केलं, तर त्यामुळे जर समोरचा मान सन्मान देऊन सुद्धा देत असेल आणि बाबा तुम्हाला भेटतच नाहीये तरी ते घ्यायचं की नाही, कारण बुद्धांनी सांगितलं की जे पात्रात आहे तुम्ही ते घ्या, पण आपली सती आणि आपली बुद्धी वापरून ते खायचं की नाही ते शेवटी आहे तुमच्यावर. परंतु बुद्धांनी हे जी गोष्ट आहे ती मद्यपान न करणे हे तर विनयाच्या विरुद्ध आहे, त्याला तर साफ बुद्धांनी नाकारच दिलेला आहे की नाही. तर तो नियमामध्ये म्हणजे भिक्षून आपल्याला उपासकांनाच तर पंचशिलामध्ये त्याचं हे दिलेलं आहे, ते तर भिक्षूंना ते एकदम हेच होतं, नियमाच्या बाह्यच होतं ते मद्यपानाचं सेवन करणं. नाही म्हणजे तरी पण एखाद वेळेस समजा जर असं केलं की नाही पात्रामध्ये पडलेलं आहे तर ते खायलाच पाहिजे होतं, हाही सुद्धा नियम होता, तर असं जर सुद्धा जर कोणी युक्तिवाद केला तरी पण मग आपण म्हणजे हे कोट करू शकतो की नाही, अक्कल तर लावायचीच आहे, ते दिलंय म्हणून खायचंच आहे आणि भेटत नाहीये म्हणून समोरचा काहीतरी आग्रह करतोय की नाही हे खूपच छान आहे, तर तेही किती दोषपूर्ण आहे, ते हेही समजलं. तर म्हणजे खूपच छान एक्सप्लेनेशन. तर म्हणजे दरवेळी तुमचं तर व्याकरण मी हेच केलेलं आहे, तर त्यामुळे समजलं, खूप छान समजलं. खूप खूप धन्यवाद, आणि डाऊटही क्लिअर झाले बाकीचे. थँक्यू. वर्षा आपल्या स्टुडंट आहे MA त्यांनी केलं खूप छान MA. ओके, अजून काही कोणाला प्रश्न आहे? संजय सावंत, आपला प्रश्न आहे, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हा बोला. आवाज येतो का म्हणजे? हो येतोय आवाज, बोला. नमो बुद्धाय, जय भीम. खूप छान प्रेझेंटेशन दिलं तुम्ही, अगदी चांगलं स्पष्टीकरण. एक माझा प्रश्न म्हणण्यापेक्षा लोक जस्टिफिकेशन करतात, जसं आता
वर्षा मॅडमनी सांगितलं तसं काही जस्टिफिकेशन लोक देतात की अगदी थंड प्रदेशामध्ये लोक जे राहणार आहेत, परदेशात राहणारे विशेषतः, नाही का, ते सुरामेर मज्ज पमार्थाना हे पंचशील पाळू शकत नाहीत किंवा ते त्या ठिकाणी थोडस शिथिल करायला पाहिजे किंवा आम्ही त्याचं जस्टिफिकेशन करतो की आम्हाला ते गरजेचं आहे. तर हे सुद्धा म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं. त्याबद्दल आपलं काय मत आहे, म्हणजे नाही का? हो ना, नाही बुद्धाने सांगितलं आहे तर ते ह्याच्यासाठी तरी तर आहेच, ते चुकीचंच आहे. बुद्धाने सांगितलंय सुरामेर मज्ज पमार्थाना हे तर नाहीच. ओके, त्याचे पर्याय, बाकीचे पर्याय असतात ना त्याला, काय दारू एक पिणं थंड प्रदेशात तेच एक हे आहे का, त्याला उपाय आहे का की ना, तोच काही एक उपाय आहे का? त्याच्यापेक्षा दुसरे काय पण आहे ना, पर्याय असू शकतात तुम्ही स्वतःला हे करण्यासाठी थंड प्रदेशात, ते उगाचच असतात. तर ते तर चुकीचंच आहे, नाहीच करायला पाहिजे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. अशा खूप गोष्टी आहे आपल्याला. तुम्ही नेहमी दर सॅटर्डेला सगळे आपले हे असतात टीचर, तुम्हाला प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यायलाच पाहिजे, कारण असं प्लॅटफॉर्म आपल्याला दुसरीकडे कुठे नाही. जे पालीचे जे शिक्षक आहेत, जे चांगले जाणकार आहेत पाली भाषा शिकणारे, ओके, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात, जे इतर नाही ऐकायला मिळत. तर सगळे जे आपले जे असतात प्रत्येक शनिवारी जे टीचर येतात तुम्हाला शिकवायला किंवा हे घ्यायला, तर ते सगळेच पालीचे अभ्यासक आहे. त्यामुळे तसं तुम्हाला इतर ठिकाणी शिकायला मिळेल असं नाही म्हणत मी, परंतु एवढ्या सगळ्या गोष्टी, बऱ्याच साऱ्या गोष्टी, काही भरपूर गोष्टी असतात की त्या इथे या याच्यामध्ये, या सेशनमध्ये आपल्या क्लिअर होतात. तर सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि अटेंड करत जा. तुम्हीच नाही तर इतर तुमचे कोण जे असे असतील ओळखीचे मित्रमंडळी, नातेवाईक, त्यांना सुद्धा याचं तुमचे कुशल कर्म वाढू द्या, की तुम्हाला जे बुद्धांची वाणी कानावर, नुसतं मराठी भाषेतून आपण ऐकतो शिकतो का, इथे नाही. मूळ पाली सोर्स मध्ये आता जेवढे पण तुमच्याकडे टीचर येतात, तर फक्त जी नैना मॅडम या नलिनी मॅडम या धम्मसाखर चर्चच्या टीमनी जी काय पीपीटी पालीमधून तयार केलेली असते, ती फक्त टीचरच्या पुढे असते. आणि तो प्रत्येक शब्द पालीचा वाचून तुम्हाला ते त्याचे अर्थ समजून सांगत असतात. त्यामुळे त्यांचं पालीचं याच्यावर पकड चांगली आहे असं दिसते तुम्हाला पालीवर, की त्या भाषांतर, जे प्रॉपर भाषांतर तुम्हाला याच्यातून मिळतं, ऐकायला मिळतं. तर हे कुठेही आपल्याला, मला तरी नाही वाटत की कुठे दुसरीकडे इतक्या याच्या प्रकारे मिळत असेल. कदाचित मला माहिती नसेल, परंतु इथे जे मिळतं ते खूप दुर्लभ आहे. ते जसं मूळ सोर्स मध्ये जाऊन तुम्हाला सांगितलं जातं. नाही, बरोबर बोलता मॅडम. ऍक्च्युली आपल्या इथे जे सोर्स आहे ना, सगळे शब्द आणि वेगवेगळे शब्द कानावर पडतात, त्याचे अर्थ किती कळतात असं, आणि ते लक्षात पण राहतात. गोड सुरात ऐकल्यामुळे शेवटी वानरा शब्द आला होता. तो वानरा शब्द, हा वानर शब्द माकडासाठी असतो ना. एका शब्दाच्या खाली कितीतरी अर्थ असतात, परंतु इथे माकडच्या अर्थाने न येता तो दुसरा अर्थ त्याचा घेतला जातो. मग ते पालीचे जे अभ्यासक आहे ते त्याची सांगड घालतात बरोबर, की हा शब्द इथे वानर म्हणून बसतो की जंगलामध्ये राहणारे ना, वनवासी, जे वनामध्ये वास करणारे असतात, त्या अर्थाने इथे आलेला आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कळतात त्याच्यामध्ये. मॅम, हँड येत आहेत काही लोकांची. पंथक सर, बोला तुमचा प्रश्न आणि मग नंतर हो आपण थांबूया. ठीक आहे, बरेच जण आहेत अजून. तनुजा, जय भीम, नमो बुद्धाय मॅडम. जय भीम, नमो बुद्धाय. फार छान मार्गदर्शन केलं आपण सुरापान जातकच्या अनुषंगाने. मला आपलं जे 5वं जे शील आहे त्या अनुषंगाने विचारायचं होतं, की ज्याच्यामध्ये सुरा, मेरय, मज्ज आणि प्रमाद हे 4 शब्द येतात. म्हणजे कच्ची दारू, पक्की दारू, आणि जसं की म्हणजे मज्ज म्हणजे आणि प्रमाद. तर हे प्रमाद या शब्दाचा थोडा जास्त डिटेलमध्ये थोडं सांगितलं तर बरं होईल, कारण की प्रमाद म्हणजे दारू पिल्यानंतर माणूस प्रमाद करतो किंवा वायफळ बोलतो किंवा बऱ्याच गोष्टी होतात. कारण की शेवटची गाथा पण बुद्धांची आहे ना, की वय धम्मा संखारा अपमादेन संपादित्वा.
तर प्रमाद या शब्दावर बऱ्याच लोकांचं काही कन्फ्युजन वगैरे असू शकतं, तर त्याच्यावर थोडं आणखी जास्त डिटेल मार्गदर्शन केलं तर बरं होईल. ओके, ठीक. आता पमाद शब्दाचा अर्थ काय होतो तुम्हाला जे वाटतो तो? की आळस आहे की नाही? आळस आहे की नाही? पमादाचा अर्थ काय होतं? मद्यपान. आपण जेव्हा म्हणतो की पमाद आहे ना, तर पमाद हा म्हणजेच आळस आहे. बरोबर आहे तुमचा. की पमाद कशामध्ये करायचं? ओके, मज्ज पमाद ठाणा. ओके, पमाद हे कशामध्ये न करायचा नाही, तर कुशल गोष्टीकडे. ओके, धम्माच्या जे काही आहे, जे बुद्धाने सांगितलेल्या गोष्टी आहे, चांगल्या गोष्टीमध्ये काय करायचं नाही. मी पमादापासून पण काय करतो? विरहित राहतो. ओके, पमाद ह्या शब्दाचा अर्थच होतो की एकदम आळस करणे है ना, शरीराचा मनाचा आळस येणे. परंतु कशामध्ये पमाद करायचा नाही? बुद्धांनी सांगितले की ज्या चांगल्या गोष्टी आहे, एफर्ट्स घ्यायचे असतात आपल्याला. वीर्य म्हणजे एफर्ट्स. तर एफर्ट्स कशासाठी घ्यायचे असते? चांगल्या गोष्टी करण्यासाठी, कुशल करण्यासाठी, धम्म जाणून घेण्यासाठी, धम्म समजण्यासाठी किंवा धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी पमाद करू नये. या अर्थाने तो पमाद शब्द आलेला आहे. ओके, आळस, निष्काळजीपणा, आळसीपणा या अर्थाने तो पमाद शब्द आलेला आहे. हो मॅडम, थँक्यू. छान समजलं. आणि सुरा मेरा आणि मज्ज म्हणजे कुठलाही नशीला पदार्थ ना? मज्ज म्हणजे कुठलंही मद्यपान असं या अर्थाने. ओके, मज्ज पमाद ठाणा, कुठल्याही अर्थाने मज्ज. ओके, मग कसं असलं पाहिजे की एकदम दक्ष असलं पाहिजे आपल्या कर्तव्याबद्दल. ओके, अवेअर असलं पाहिजे, पमादी नसलं पाहिजे, आळसी नसलं पाहिजे. आपल्या कुठलेही जे कर्म असतं आहे की नाही, त्याच्याबद्दल आपण कसं असलं पाहिजे? नेहमी सतर्क असलं पाहिजे, अप्रमादी नसलं पाहिजे. ओके, या अर्थाने. आणि मज्ज म्हणजे मद्य, कुठलंही जे काही हे असतं. ओके, ते मज्ज म्हणजे जे काही मद्यपान असतं, जे काही ज्याने काय होतं की आपल्याला काय येतं? नशा राहत नाही, स्मृती राहत नाही, नशा होते. ओके, अशा याला मज्ज म्हटलेलं आहे. मादक पेय. ओके, जे मादक पेय आहे त्याला. तर या अर्थाने मज्ज आलं. हो मॅडम, थँक्यू. आणि आता संजय सामंत सरांचा जो प्रश्न होता, त्याच्यामध्ये जे कॅनडा किंवा कुठल्याही थंड कंट्रीमध्ये, युरोपमध्ये राहणारे, बाबासाहेबांनी पण त्या आपल्या बुद्ध आणि धम्मामध्ये लिहिलंय की जर्मनीचे लोक 5वं शील घेत नाही म्हणून, 4च शील घेतात. तर ते अशा पद्धतीचं आहे, पण शिलाला फार महत्व आहे. तर ते त्या कंट्रीच्या अनुषंगाने ते घेत नसतील, पण जर आपण 38 मंगल बघितले तर त्याच्यामध्ये मग दुसरा पण उपदेश येतो ना की चांगल्या ठिकाणी वास करा, पतिरूप देश वासोच. बरोबर, पतिरूप देश अनुषंगाने मग ते स्थलांतरित केलं पाहिजे किंवा असे असू शकतं. पण असं ते आलं होतं त्याच्यामध्ये, म्हणून मी जास्त. बरोबर, योग्य ठिकाणी पतिरूप देश वासोच आहे ना, उभे चकत पुण्यता. ते बरोबर आहे की योग्य ठिकाणी वास करायचा आहे ना, अनुकूल अशा चांगल्या, जिथे चांगलं वातावरण असेल, धम्ममय वातावरण असेल, चांगलं असेल, अशा आपल्याला अनुकूल अशा वातावरणामध्ये हे करायचं. आता सगळे येऊ शकत नाही तिकडे आपले, पण असं गोष्टी आहे काही तिकडे फक्त मद्यपान केल्यानेच जिवंत राहतील असं काही आहे का? म्हणजे मला तर नाही माहिती, तिकडे गेले नाही मी कधी किंवा काय. तिकडे मद्यपान केल्यामुळे फक्त जिवंत राहू शकतो का आपण? असं काही नाही. हो मॅम, असं काही नाही आहे, पण ते आता जर टेक्नॉलॉजी आहे तर म्हणजे घरामध्ये हिटर वगैरे भरपूर गोष्टी करू शकतात, पण असं ते आलेलं आहे. हो, आलं आहे. इतर खाद्य पण असतात जे आहे ना, उष्ण खाद्य पदार्थ, त्याचं सेवन करू शकतो आपण. आणि मॅम आपण ते त्या शिलामध्ये आपण असलो तर मग तो संबंध येतच नाही ना. तुम्ही पंचशील पाळतच आहात तर मग तुम्ही पृथ्वी तलावर कुठेही राहा, कॅनडात राहा नाही तर इंडियामध्ये राहा, इट डझंट मॅटर. तुम्ही एकदा ठरवलं की नाही करायचं तर मग नाही करायचं. ते थंडी किंवा हे काही हे नाही. हा, बोला विजय सर. नाही, त्यावरतीच अनुषंगाने
म्हणजे संजय सरांनी, जय भीम संजय सर, बऱ्याच दिवसानंतर तुम्ही भेटले. तर हे जे लोक सांगत असतील कॅनडावाले की युरोपवाले, ते वेळ काढूपणा आहे. म्हणजे प्यायचं काहीतरी कारण सांगतात असं मला वाटते. म्हणजे काही गरज नाही आहे, तुम्ही प्यायलाच पाहिजे, थंडी असेल तरी त्याची काही गरज नाही, मला तर वाटत नाही. म्हणजे मी पण इथे कॅनडामध्ये राहतो, नलिनी ताई पण इथे राहतात. वी आर इन कोल्डेस्ट स्टेट, -40 -30 नेहमीच असतो. पण गरज नाही दारूची त्यासाठी. हो, आणि याच्यासाठी बरोबर आहे तुमचं, गरज तर नाहीये. पण हे पण आपण त्या गोष्टींचं शिलाचं महत्व जास्त समजून घ्यायला पाहिजे. हे केलं तर काय त्याचे दुष्परिणाम होतात. आता त्रिपिटकामध्ये सगळ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर हे पंचशील कुठलं शील पालन नाही केलं तर काय त्याचा वाईट परिणाम होतो, आणि पालन केलं तर त्याचे काय फळ तुम्हाला चांगले मिळतात. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण शिकायला पाहिजे, आणि त्या गोष्टीचा पण अभ्यास आपण करायला पाहिजे प्रत्येक शिलाचा, आहे की नाही. तेव्हा आपल्याला त्याचं महत्व पण कळेल, आणि आपोआपच आपण त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू. कारण खूप वाईट परिणाम असतात याचे. आपण जसं की बुद्धांचा धम्म हा कर्म विपाकावर आधारित आहे ना, कर्म आणि त्याची फळं. आपण जसे कर्म करू तसे आपल्याला फळं मिळतात, बरोबर आहे. तर त्याच्यावर आधारित आहे. तर तुम्ही जे कर्म केले हे, तर त्याचं हे फळ मिळणारच, ते मिळणारच तुम्हाला. ओके, त्याच्यापासून आपली सुटका नाहीच आहे. जर तुम्ही चांगलं कुशल कर्म केलं आपण, तर त्या कुशल कर्माचे सुद्धा फळ आपल्याला कुशलच मिळते. अकुशल केलं तर अकुशल कर्माचे फळ सुद्धा आपल्याला तशा प्रकारेच मिळतील. तर ह्या सुद्धा गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आहे. आणि प्रत्येक ऍक्शनचं आपलं कर्म होत असतं. प्रत्येक ऍक्शन जे आपण हसतो, बोलतो, ओके ओके, आपण हसतो, बोलतो, कशा प्रकारे हसतो, कुणावर आहे ना, कोणाची खिल्ली उडून हसतो का, कोणाची निंदा करतो का. तर हे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं आपलं कर्म बनत असतं. कुणाला मदत करतो का, आपण छोट्या छोट्या गोष्टीने कुशल कर्म आणि अकुशल कर्म करत असतो. जे मला मिळालं ते इतरांना मिळू दे, ही साधी भावना, चांगलं मला मिळालं तर इतरांना पण मिळावं, ही साधी भावना जरी आपल्या मनामध्ये आली, ते पण कुशल कर्म घडत असतात. मनामध्ये येणं हे जसं बुद्ध म्हणतात, चेतना अहं भिक्खवे कम्मं वदामी, चेतनेलाच भिक्षुंनो मी कर्म म्हणतो. जे तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालं ते तुमचं कर्म आहे, असं बुद्ध म्हणतात. तर ऍक्शन मध्ये तर नंतर येतं, पण आधी मनामध्ये आपल्या उत्पन्न होत्या त्या गोष्टी सगळ्या, तर ते आपलं कर्म ठरत असतं. तर त्याची इंटेन्सिटी कमी जास्त असू शकते, पण त्याचं फळ मात्र नक्की मिळत असतं. ओके, अजून काही? जय मॅडम, नमो बुद्धाय. तुम्ही खूप छान आपली जातक कथा समजावून सांगितली, आणि सोबतची अट्टकथा पण. तर याच्या अनुषंगाने एक प्रश्न मला विचारायचा होता की आता आपण व्यावहारिक जीवनात फार सर्रासपणे बघतो की भिक्षूंच्या पात्रामध्ये जे आलं ते खायला पाहिजे, असा आपण एक ढोबळ नियम सगळेजण सांगतात. तर त्याच्यामध्ये जे आपण पानातिपाता वेरमणी जे आहे ते जास्त शिलाबद्दल की ते भिक्षूंना सांगतात की भिक्षूंना जर कोणी याच्यामध्ये समजा मांस जरी दिलं तर ते खायला हरकत नाही, अशा पद्धतीचा जो एक बचाव केला जातो किंवा त्याचं हे समर्थन केलं जातं. तर ते कितपत योग्य आहे? माझ्या मते आता हे जे आपण हे जे सुत्त पाहिलं, म्हणजे जातक कथा पाहिली, आणि याच्या आधी पण आपण तेलपत्त जातक आपल्याला सरांनी सांगितलं होतं, तर त्याच्यामध्ये तर एकच म्हणजे दिसण्यात येतं, शील कोणतंही असू दे, तर जशा प्रकारे तेलाने भरलेले पात्र असतं, त्यातलं तेल सांडताना एक थेंब देखील सांडलं तर तुमच्या मानेवर तलवार ही ठरलेली आहे. तर इतकं शिलाचं जर महत्व आहे, तर मला वाटतं हे बाकीचे जे आपण जे काही हे करतो, म्हणजे डिफेंड करण्याचे जे काही आपण देतो, उत्तर देतो किंवा त्याला प्रयत्न करतो, तर ते मला वाटतं ते निषिद्धच आहे, ते व्हायलाच नाही पाहिजे. आणि माझ्या मते तसं कोणी त्याचं समर्थन पण, म्हणजे इव्हन मांसाहाराचं पण समर्थन तसं करता कामा नये, आणि याचं सुरा याचं पण त्याचं करता नाही. कारण सर बरेच जण सांगतात ते औषधी असतं, मग डॉक्टरांनी सांगितल्यावर काय करायचं, मग घ्यायला काय हरकत नाही वगैरे वगैरे, असे बरेचसे काही ते कारण सांगतात आणि त्याचं समर्थन करतात. तर त्याबद्दल मला तुमचं मत काय आहे हे मला जाणून घ्यायचं होतं.
ओके, ठीक आहे, बरोबर आहे तुमचं मत. बरोबर आहे की आपण त्याच्यामध्ये पण नियम दिलेले आहेत. ओके, ह्याच्यावर पण नियम दिलेला आहे की काय मांस भिक्षूंनी ग्रहण करायचं नाही करायचं, तर त्याचे ना काही नियम आहेत. ओके, आता आपली इच्छा झाली की भिक्षूंना आपण आपल्याला म्हणजे सहसा आपल्याला वाटतं बाहेर देशातून जे भिक्षू येतात की जिथे जास्तीत जास्त फूड त्यांचं काय असतं, तर श्रीलंकामध्ये आपण जर गेलो तर त्यांच्याकडे सगळं मांसाहार, जिथे जास्त भाजीपाला, कुठल्या काही काही देशामध्ये भाजीपाला किंवा इतर कडधान्य हे जर नसेल जास्त प्रमाणात बनत, तर ते तिथे त्यांचा फूडच ते आहे. ओके, तर ते त्यांना देतात. असं आताच्या याच्यामध्ये आहे ते, या वातावरणामध्ये किंवा आताच्या युगामध्ये तिकडे होतं, तर ते फूड आहे तर ते खातात. तर त्यांचा तर तो आहे. आता दारूच्या शिवाय तर ते तर राहू शकतात, दारू तर निषिद्धच आहे, तर मान्य आहे आपल्याला. पण जे नॉनव्हेज म्हणता तुम्ही, की जे नॉनव्हेज आपण देतो भिक्षूंना, तर बाहेर देशातले भिक्षू जेव्हा येतात आपल्याकडे, ओके, तेव्हा पण आपण काय करत असतो, त्यांच्यासाठी तशा प्रकारचं भोजन देत असतो. कारण ते तिकडे आपण म्हणतो की तिकडे ते खातात, तसंच त्यांचं फूड ते आहे, त्याच्या व्यतिरिक्त तिकडे काही मिळत नाही, तर ते त्यांनी खातात. परंतु स्वतः जे असे काही म्हणजे असे स्पष्ट नियम दिलेले आहे की स्वतः भिक्षूंनी ते काय केलं नाही पाहिजे, स्वतः इच्छा नाही केली पाहिजे की मला हे तुम्ही द्यावं. ओके, आणि असं असलं पाहिजे की त्या भिक्षूंना आपण सुद्धा की त्यावेळेस आता जे घरामध्ये असेल, बुद्धांच्या काळात पण जे घरामध्ये असेल, जे काय बनलेलं असेल ते पात्रामध्ये टाकायचे आणि भिक्षूंना ते ग्रहणच करावं लागायचं, ते खायचे. ओके, तो नियम होता की तुमच्या पात्रामध्ये जे, आता मला आठवत नाही कोणत्या भिक्षूंना जे कुष्ठरोगाचा अंगठा पडतो पात्रामध्ये गळलेला, मला भिक्षूंचं नाव आठवत नाही आपले, तर ते सुद्धा ते काय करतात, ग्रहण करतात. मग त्याच्यावर बुद्ध त्यांना उपदेश देतात. परंतु भोजन जे असतं, ओके, तर ते ग्रहण करावं लागतं त्यांना, हे तेवढं आहे सत्य. परंतु त्याच्यावर डिटेल जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्याचे नियम बघायला लागेल की हे त्या भिक्षूंच्या कानावर गेलं नाही पाहिजे की तुमच्यासाठी स्पेशल त्यांना हे करून समोर ठेवून आपण बनवतोय भोजन वगैरे, तर आहे ते नियम तर आहे त्याच्यामध्ये. ओके, मग काही गोष्टी समजा आवश्यक असतील तर त्या कराव्या लागत असतील आपल्याला, तर मग ठीक आहे. आणि त्यांचं ते भोजन भिक्षूंनी कधी त्याची इच्छा करू नये की मला हे दिलं पाहिजे तुम्ही, हे तेवढं सत्य आहे की भिक्षूंनी इच्छा करू नये की मला नॉनव्हेज द्या तुम्ही बनवून, स्वतः मागू नये कधी इच्छा, कुठलंही भोजन स्वतः त्यांनी मागू नये. जर त्यांना दिलं ते तर त्यांना खावं लागतं, असं आहे, हा नियम आहे. त्याच्यामध्ये तेवढं काही कधी कधी मी पण असं एक भिक्षूंना विचारलंय, तर बाहेर देशातले आहेत ते म्हणतात की तुम्ही जसं म्हणजे भाजीपाला आणतात, त्या बाहेर देशामध्ये कसं करतात की जसं भाजीपाला आणतो आपण, है ना, जे काय ठेवलेलं असतं भाजीपाला हे ते जशा प्रकारचे आणून तुम्ही बनवता, तर त्याला एक निर्जीव वस्तू समजून, भाजीपाला समजून आणून तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि भाजी जशी घेऊन आला तशी आणली आणि बनवून दिली, असं अशा गोष्टी आहेत. ते खूप हे आहे, आपण त्याच्यावर आपल्या मतानुसार आपण ठरवायचं काय करायचं नाही करायचं. नाही, मला एक मॅडम विचारायचं म्हणजे हेच म्हणायचं, कारण तसं पाहिलं तर आपण प्राणी हत्या करू नये आणि प्राणी हत्येला जबाबदार ठरवावे असे वर्तनही करू नये, हे झालं शील आपलं संपूर्ण शील. तर समजा आता आपण एक शील जरी पाळलं समजा, तरी आपण दुसरं शील जे आपण नकळत तसं करून प्राणी हत्येला अप्रत्यक्ष जबाबदार होतोच ना, तर मग त्या शीलाचं काय? त्याची इंटेन्सिटी आपल्याला मिळते ना, फळ मिळतच असेल, त्याच्या कम्मा विपाक आहे तर त्याचं फळ आपल्याला त्याप्रमाणे मिळत असेल. जसं ज्या इंटेन्शननी तुम्ही ते गोष्ट केली त्या तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळणारच, कुशल अकुशल जे काय असेल ते. हो ना, तेच ना, म्हणजे थोडक्यात काय, म्हणजे ते निषिद्धच असायला पाहिजे. जर बुद्धाचं शील जर आपण पाहिलं, त्यांचं जे शील त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं जर संपूर्ण पालन करायचं म्हटलं तर ते पार्शियल पालन करून चालणार नाही. त्याचे विपाक हे संपूर्ण तुम्हाला मिळाल. तुम्ही अर्ध पालन केलं तर अर्धा विपाक मिळतील आणि अर्ध पालन नाही केलं त्याचे दुसरे अकुशल कर्माचे पण विपाक आपल्याला मिळणारच ना. त्याच्यासाठी जर हो, आपण बघतो की काय भिक्षू म्हणा, उपासक सुद्धा असे असतात, आपण सामान्य मनुष्य पण किंवा काही भिक्षू पण, की अजिबातच ते नॉनव्हेज खातच नाही निषेध. असं ज्ञानज्योती बनते आपण बघतो, तर त्यांना नॉनव्हेज वाढताच येत नाही, वाढू नाही शकत आपण, ते खातच नाही ते.
असं आहे. तर तसे भिक्षू पण आहेत, परंतु काही असे आहे की आता श्रीलंकामध्ये गेलात तुम्ही तर काय करणार तिकडे? तिकडे सगळ्या गोष्टीमध्ये नॉनव्हेजच असतं. सगळ्या तुम्ही साधारण व्हेज भाजी म्हणली तरी ते नॉनव्हेज असतं त्याच्यात. सुकी मच्छी म्हणा किंवा काय काय ते असतंच त्या ठिकाणी. तर आपण केलं पाहिजे. आपल्याला जेवढं होतं तेवढं आपण करायचं. बाकीच्या गोष्टी अजून आहे याच्यापेक्षाही पण खूप हे महत्वाच्या, त्या पण आपण पालन केल्या पाहिजे. आपला उद्देश असा नसावा की कोणाची हानी करून आपण ते गोष्टी मिळवूया असं. तर आहे त्या गोष्टीमध्ये थोडस हे आहे. ठीक आहे सर. मॅडम थँक्यू व्हेरी मच. हो अगदी बरोबर आहे. म्हणजे वैयक्तिक माझं त्याच्याबद्दल क्लॅरिटी आली. इतरांनी कोणी काही सांगितलं म्हणजे उपासकांनी जरी या गोष्टीचा कितीही बचाव करण्याचा प्रयत्न केला किंवा कारणं दिली तरी तत्वाच्या दृष्टीने ते निषिद्धच आहे, हे निश्चित. थँक्यू मॅडम, थँक्यू, फार फार धन्यवाद. थँक्यू. ओके, नलिनी मॅडम. हो, संजय भाऊ 2 शब्द बोलते आणि मग आपण शेवटच्या भागाकडे. ठीक. नमो बुद्धाय. सगळ्यांना जय भीम. ज्योत्स्ना मॅडमनी आजचं व्याख्यान खूप छान दिलेलं आहे. याबद्दल काही शंकाच नाही. त्यांचा अभ्यास पण खूप छान आहे आणि आम्हाला पण त्यांनी शिकवलेलं आहे. ते आम्हाला विसरून चालता येणार नाही. त्यांच्यामुळे पण आम्ही घडलेलो आहोत. आणि आजचे जे प्रश्न उत्तरचा पण सेशन खूप छान उत्तर दिले आहेत मॅडमनी आणि सगळ्यांच्या शंका निरसन पण केलेलं आहे. मुख्यतः सगळ्यांना सुरामेरेवरतीच जास्त राहतं, कारण हा खूप सेन्सिटिव्ह विषय ठरलेला आहे सगळ्यांसाठी. कसं या गोष्टीतून निघणं खूप डिफिकल्ट जातं लोकांना. म्हणून काही काही काय म्हणतो त्याला आपण म्हणतो ना, पिने वाले को बहाना चाहिए, असा एक जे शब्द आहे ना, की असे शोधून काढतात की नाही आम्ही या थंड प्रदेशात राहतो म्हणून आम्हाला जरूरत आहे. असं काही नाही आहे. नाही घ्यायचं म्हणजे नाहीच घ्यायचं आहे. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी पुढे उद्भवतात आणि हे शील खूप महत्वाचं आहे. या शिलांनी बाकीचे शील तुटतात. हे पण बुद्धांनी सांगितलेले आहेत की म्हणून या शिलाला खूप महत्व आहे सुरा मेरेला. आणि पण मासाबद्दल ना एक मला वाचताना खूप आधी एक मला एक माहिती मिळाली होती की एका भिक्खूला बुद्धांनी मांस खायची परमिशन दिली होती, रक्त प्यायची परमिशन दिली होती. पण त्यांना सांगितलं की त्या प्रदेशामध्ये जाऊन ती गोष्ट कर. हा एक उल्लेख विनय पिटक मध्ये आलेला आहे. तिथे उल्लेख आहे सुवरचं मांस आणि सुवरचं रक्त प्यायला बुद्धांनी त्याला पाठवलं होतं त्या प्रदेशामध्ये ज्या प्रदेशामध्ये या गोष्टी अलाउड होत्या. यामागे बघ एवढंच त्यामागे मला सापडलेलं होतं. पण त्यापुढे त्याची अट्टकथा का त्याला जावं लागलं, फक्त तो अमनुष्य होता. तो जो भिक्खू होता ना, तो आधीच्या जन्मामध्ये अमनुष्य होता आणि होऊ शकते त्याला आता अमनुष्याची फिलिंग आली असेल, म्हणून त्यासाठी त्याला एक उपाय म्हणून बुद्धांनी पाठवलं असेल. एक असा उल्लेख विनय पिटक मध्ये आलेला आहे, पण त्याची काही अट्टकथा सापडली नाही. काही लोक म्हणतात की मनुष्याचं रक्त प्यायची त्याची इच्छा झाली होती त्या भिक्खूची, म्हणून बुद्धांनी पाठवलं होतं. पण विनय पिटक मध्ये सुवर शब्द आलेला त्या ठिकाणी. तर ही गोष्ट फक्त आता ते दिलीप सरांनी म्हटलं ना की मांस खाण्याबद्दल, म्हणून ते मला आठवलं. बाकी तर मॅडमनी सगळंच कव्हर केलेलं आहे आणि खूप छान. अभिनंदन मॅडम. आणि धम्मसाख्याच्या तर्फे तुमचं खूप खूप आभार, अभिनंदन. असंच तुमच्याकडून आम्हाला प्रेरणादायी व्याख्यान मिळत राहो हीच अपेक्षा. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू संजय भाऊ. थँक्यू सो मच. धन्यवाद संजय भाऊ. पुन्हा एकदा मॅम खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आजच्या शेवटच्या भागाकडे आपण वळूया. धन्यवाद सर्व धम्मसाखाच्या आणि पीपीटी टीमचे, ज्यांच्या आपल्या सहकार्यामुळे आपण हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच धन्यवाद देते USA मधून संजय गायधनी सर, वैशाली मॅम यांचे मार्गदर्शन नेहमीच आपल्याला लाभत असते. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर जे YouTubeवर व्हिडिओ अपलोड करतात ते आपण
त्यांच्याच परिश्रमामुळे सर्वात महत्वाचे धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका आज नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत आणि शक्य असल्यास तिथं ग्रुपमध्ये देखील शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत ते आपण इतरांपर्यंत पोहोचवूया आणि ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करूत. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो आणि सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्षर हो. आज आपण इथेच थांबूया. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आणि या कार्यक्रमाची समाप्ती आपण धम्मपालन गाथेने करूया. मी त्यासाठी निर्जरा मॅम यांना विनंती करते की त्यांनी सर्वांच्या वतीने धम्मपालन गाथा घ्यावी. निर्जरा. सब पाप स अकरण कुशलास उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासन धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुतवान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्ति मे शरणं नय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् नत्ति मे शरणं नय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् नत्ति मे शरणं नय्यं संगो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.